सर्वांना नमस्कार. CPR पुणे आणि MPA नाशिक तर्फे आजच्या वेबिनारमध्ये हजर असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी मी यांचे स्वागत करते. आजच्या वेबिनारचे स्पीकर आहेत डॉक्टर काकासाहेब डोळे सर, प्राचार्य, बाबडगाव, लातूर. आजचा विषय आहे मुद्देमाल निर्गती, कायदेशीर तरतुदी आणि महत्वाचे न्यायनिवाडे. मी सरांचा परिचय देऊ इच्छिते. सर BVSC and AH फ्रॉम बॉम्बे वेटर्नरी कॉलेज सरांची पदवी आहे. सरांचं फर्स्ट पोस्टिंग आहे लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर क्लास 1 1996. 12 वर्षाच्या नोकरीनंतर सरांनी वेटर्नरी डॉक्टर म्हणून 12 वर्ष त्यांनी वेटर्नरी डॉक्टर म्हणून ते सिलेक्टेड होते. सर 2007च्या DYSP म्हणून ते सिलेक्टेड झालेले आहेत. सरांचं SDPO हे सिंधुदुर्ग, अमरावती, अंबेजोगाई इथे त्यांचं SDPO म्हणून त्यांची नेमणूक होती. सरांना ऍडिशनल SP 2014 मध्ये यवतमाळ इथे पोस्टिंग होती. ऍडिशनल SP लातूर, आता ते नेमणूक ऍडिशनल SP लातूर सुद्धा होते. सध्या ते PTC बाबडगाव लातूर इथे नेमणुकीस आहेत. सरांना या विषयामध्ये सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. मी या वेबिनार मार्फत सर्वांना विनंती करू इच्छिते की हा वेबिनार सर्व पोस्टे अधिकारी आणि मुद्देमाल कारकून यांच्याकरता विशेषतः खूप फायद्याचा आहे. त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे अटेंड करावा ही मी त्यांना विनंती करते आणि आजचा वेबिनार सरांनी सुरू करावा मी अशी त्यांना विनंती करते. सर धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. नमस्कार. आजचा विषय जो आहे हा मुद्देमाल डिस्पोजल त्या संदर्भी जे काही कायदेशीर तरतुदी आहेत CRPC मध्ये आणि जे महत्वाचे न्यायनिवाडे आहेत याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती की हा जो विषय आहे थोडासा दुर्लक्षित झालेला विषय आहे आणि त्यामुळे पोलीस स्टेशनला आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती मुद्देमाल पेंडिंग असलेला दिसून येतो. मुद्देमालामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याकडे महत्वाचा मोठ्या प्रमाणामध्ये व्हेकल्स पोलीस स्टेशनला प्रलंबित असतात. त्याचबरोबर दारूचा मुद्देमाल असतो आणि इतर देखील मुद्देमाल बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे पेंडिंग असतो. तर हा मुद्देमालाचं डिस्पोजल नेमकं कसं करायचं याविषयी पुढे जात असताना आपण CRPC मध्ये याच्या कोणत्या तरतुदी आहेत हे अगोदर पाहणार आहोत आणि 2 जे जजमेंट याविषयीचे महत्वाचे आहेत ते जजमेंट्स वरती आपण चर्चा करणार आहोत. त्यामधील महत्वाचं एक जजमेंट जे मनजीत सिंगचं जजमेंट आहे त्या जजमेंट विषयीच आज मी संपूर्ण या वेबिनारमध्ये आपल्याशी चर्चा करणार आहे. तर सुरुवातीला हे जे जजमेंट महत्वाचे आहेत तर सुंदरभाई अंबालाल देसाई वर्सेस स्टेट ऑफ गुजरात आणि दुसरं जजमेंट आहे मनजीत सिंग वर्सेस स्टेट दिल्ली हायकोर्ट. तर हे सुंदरभाईचं जजमेंट हे बेसिक जजमेंट आहे आणि हे जजमेंट येऊन सुद्धा त्याच्यावरती कारवाई केली जात नव्हती म्हणून हे मनजीत सिंग वर्सेस स्टेट हे दुसरं जजमेंट फार महत्वाचं आलेलं आहे ज्याच्यामध्ये सुंदरभाईच्या जजमेंट विषयीच पुन्हा कोर्टाने सूचना दिलेल्या आहेत. तर हे मनजीत सिंगचं जजमेंट आपण थरली आज बघणार आहोत की सुप्रीम कोर्टने मॅजिस्ट्रेट ॲज वेल एज पोलीस ऑफिसर्सला नेमक्या काय सूचना दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने डिस्पोजल करणं अपेक्षित आहे हे संपूर्ण जजमेंट बघणार आहोत. परंतु आपल्याला महत्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या आपल्याला सुरुवातीला पाहायच्या आहेत. फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण जे मुद्देमाल जप्त करत असतो तो मुद्देमाल जप्त करण्याचा अधिकार आपल्याला CRPC 102 प्रमाणे दिलेला आहे. 102 प्रमाणे कुठलाही पोलीस अधिकारी मुद्देमाल जप्त करू शकतो केवळ संशयावरून किंवा एखादा गुन्हा जर घडला असेल तर त्यावरून आपण मुद्देमाल जप्त करत असतो. परंतु ह्या 2005च्या दरम्यान या 102 मध्ये काही अमेंडमेंट करण्यात आलेले आहेत. परंतु हे अमेंडमेंट आपण योग्य पद्धतीने समजून जर घेतले तर आपल्याला याचा खूप फायदा होणार आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, एव्हरी पोलीस ऑफिसर ऍक्टिंग अंडर सबसेक्शन 1 शाल फॉरथविथ द रिपोर्ट ऑफ द सीजर टू द मॅजिस्ट्रेट हॅव्हिंग ज्युरिडिक्शन. म्हणजे आपण कुठलाही मुद्देमाल जप्त केल्याच्या नंतर तो मॅजिस्ट्रेटला त्याचा रिपोर्ट पाठवणं अत्यंत गरजेचं असतं. बऱ्याच वेळा आपण जप्ती केल्यानंतर लगेच मुद्देमालाचा
पंचनामा झाल्याच्या नंतर मॅजिस्ट्रेटला रिपोर्ट पाठवत नाही. तर हे महत्वाचं मला सांगायचं आहे. आता मी रेडमध्ये जे काही 3 मुद्दे सांगितलेले आहेत ते फार महत्वाचे आहेत. या सेक्शनमध्ये बघा असं म्हटलंय की फेअर द प्रॉपर्टी सीज्ड इज सच दॅट इट कॅनॉट बी कन्व्हिनियंटली ट्रान्सपोर्टेड टू द कोर्ट. म्हणजे जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर कोर्टापर्यंत सहजासहजी घेऊन जाऊ शकत नाही. दुसरा मुद्दा म्हटलेला आहे की जप्त केल्याच्या नंतर देर इज अ डिफिकल्टी इन सिक्युरिंग प्रॉपर अकोमोडेशन. म्हणजे पोलीस स्टेशनला ठेवण्यासाठी आपल्याकडे प्रॉपर जागा नाही आहे. आणि तिसरा मुद्दा आहे की जरी आपण ठेवला असला तरी सुद्धा कंटिन्यूड रिटेन्शन ऑफ द प्रॉपर्टी इन पोलीस कस्टडी मे नॉट बी कन्सिडर्ड नेसेसरी फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे आपल्याला तपास कामासाठी आता पुन्हा त्याची पुढच्या कालावधीमध्ये आवश्यकता नाही. हे 3 मुद्दे अत्यंत महत्वाचे सर्वांनी समजून घेतले गेले पाहिजेत. पहिला मुद्दा जो आहे की एखादी प्रॉपर्टी आपण पोलीस स्टेशन पर्यंत आणू शकत नाही. उदाहरणार्थ जर एखादा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा मोठा कंटेनर असेल तर असा कंटेनर आपल्याला पोलीस स्टेशन पर्यंत आणता येत नाही. तरी देखील आपण त्याला टोईंग करून आणतो. म्हणजे जर मुद्देमालच घेऊन येता येत नसेल तर पहिली कंडिशन आहे. दुसरा, जरी मुद्देमाल आणला एखादी मोटरसायकल आहे आपण घेऊन आलो पोलीस स्टेशनला पण तिला ठेवण्यासाठी आपल्याकडे जागाच नाही आहे. म्हणजे प्रॉपर सेक्युरिंग प्रॉपर अकोमोडेशनला आपल्याकडे जागा नाही आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे की आपला तपास झालेला आहे. म्हणजे आपला पंचनामा झालेला आहे आणि सर्व बाबीचे फोटो काढून झालेले आहेत. तपास झालेला आहे तर कंटिन्यूड रिटेन्शन ऑफ द प्रॉपर्टी इज नॉट कन्सिडर्ड नेसेसरी फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पुढील तपासासाठी आता त्या मुद्देमालाची आपल्याला आवश्यकता नाही. अशा जर 3 कंडिशन्स असतील तर या सेक्शनमध्ये म्हटलेलं आहे की ही मे गिव्ह कस्टडी thereof to any person on his executing a bond undertaking to produce the property before the court as and when required. इथे मे शब्द वापरलेला आहे. म्हणजे आपल्याला बंधनकारक नाहीये परंतु आपण हे करू शकतो. तर काय करू शकतो तर आपण त्याची कस्टडी देऊ शकतो असं म्हटलेलं आहे या सेक्शनमध्ये. म्हणजे कुठलाही मुद्देमाल वरच्या 3 कंडिशन्स मध्ये जर असेल तर आयोग किंवा पोलीस इन्चार्ज त्या मुद्देमालाची कस्टडी कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतो. त्याचा जर बॉन्ड जर आपण घेतला तर बॉन्ड घेऊन त्याची कस्टडी आपल्याला देता येऊ शकते. हे अत्यंत महत्वाचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मित्रांनो, मला या ठिकाणी आपल्याला सांगायचे की कस्टडी आणि डिस्पोजल याच्यामध्ये फरक जो आहे तो आपण समजून घेतला गेला पाहिजे. मुद्देमाल डिस्पोजल आजचा विषय आहे. त्याच्यामुळे मुद्देमाल डिस्पोजल मध्ये हा 102 सेक्शन येत नाही. मुद्देमाल डिस्पोजलचा अधिकार हा कोर्टाला आहे आणि तो आपण आता याच्या पुढे बघणार आहे. परंतु कस्टडी, टेम्पररी कस्टडी देण्याचा अधिकार आपल्याला या सेक्शन प्रमाणे पोलिसांना दिलेला आहे. त्याच्यामुळे एखाद्या मुद्देमाला तात्पुरती कस्टडी एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात देण्यासाठी या सेक्शन प्रमाणे पोलीस स्टेशनलाच आपल्याला कारवाई करता येते. आणि ही कस्टडी बॉन्ड घेऊन जर आपण दिली तर आपल्याला पोलीस स्टेशन कोर्टाला त्याचा रिपोर्ट पाठवता येऊ शकतो आणि कोर्ट त्याच्यानंतर डिसाईड करू शकते की त्याचं डिस्पोजल पुढे कशा पद्धतीने करायचं आहे. त्यामुळे आपल्याला जे पोलीस स्टेशनमध्ये अनेक गाड्या दिसून येतात किंवा अनेक अडचणी आपण सामोरे जातो, तर विनाकारण जर ती वस्तू आणता येत नसेल किंवा ती गाडी आणता येत नसेल किंवा आणल्याच्या नंतर ठेवायची जागा आपल्याकडे नसेल किंवा त्याचा प्रॉपर पंचनामा झाला असेल, त्याचे डॉक्युमेंट बघितल्याच्या नंतर आपल्याला जर योग्य वाटलं तर आपण त्या व्यक्तीला, भले तो फिर्यादी असेल किंवा ती व्यक्ती आरोपी असेल, त्या व्यक्तीला बॉन्ड घेऊन ती वस्तूची कस्टडी देण्याचा अधिकार हा 102 प्रमाणे दिलेला आहे. याचा जर आपण योग्य पद्धतीने वापर जर केला तर मला असं वाटतं की बराच मुद्देमाल जो आहे तो आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जो पडलेला आहे हा आपल्याला दिसून येणार नाही. आता याच्यानंतर पुढचं आपण सेक्शन्स बघूया की फौजदारी प्रक्रिया संहितामध्ये डिस्पोजलचे कोणते सेक्शन्स आहेत. तर हे सेक्शन्स 451 पासून ते 459 पर्यंत हे सेक्शन्स दिलेले आहेत. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये फक्त 2च सेक्शन अत्यंत महत्वाचे आहेत. ते म्हणजे 451 आणि 457. हे 2 सेक्शन मी आपल्याला बोलणार आहे. तत्पूर्वी मी आपल्याला हे सांगतो की बरेच अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या मनामध्ये शंका असते की मुद्देमालाची निर्गती ही कोर्टाने निकाल दिल्याच्या नंतरच करता येते, परंतु असं नाही आहे. निर्गती करण्याचे 2 प्रकार आहेत. एक, निकाल लागल्याच्या नंतर कोर्ट त्याबाबत आदेश करत असते, त्यानुसार निर्गती करत असतो. आणि इथं आपल्याला बघायचं आहे की कोर्टाचा निकाल लागण्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला या सेक्शन प्रमाणे निर्गती करता येते. तर पहिला सेक्शन आपण बघणार आहे 451 आणि दुसरा 457. 451 सेक्शन जो आहे तो काय सांगतो की ऑर्डर फॉर कस्टडी अँड डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी पेंडिंग ट्रायल इन सर्टन केसेस. तर याच्यामध्ये ट्रायल जरी पेंडिंग असली तरी सुद्धा आपल्याला त्याची कस्टडी किंवा डिस्पोजल करण्याचा अधिकार कोर्टाला या सेक्शन प्रमाणे दिलेला आहे. आता याच्यामध्ये खाली जे म्हटलेलं ते मी आपल्याला वाचून दाखवतो. इफ द प्रॉपर्टी इज सब्जेक्ट टू स्पीडी अँड नॅचरल डिके ऑर
इथे ऑर म्हटलेलं आहे. इफ इट इज अदरवाइज एक्सपेडियंट सो टू डू, द कोर्ट मे आफ्टर रेकॉर्डिंग सच एव्हिडन्स ॲज इट थिंक्स नेसेसरी ऑर्डर इट टू बी सोल्ड ऑर अदरवाइज डिस्पोज्ड ऑफ. म्हणजे जर कोर्टाला वाटलं की ट्रायल पेंडिंग आहे आणि एखादी वस्तू आपल्यासमोर हजर केलेली आहे, दोन फरक आपल्याला सांगतो 51 आणि 57 मध्ये काय फरक आहे. तर जेव्हा व्हेन द प्रॉपर्टी इज प्रोड्युस्ड बिफोर एनी क्रिमिनल कोर्ट, म्हणजे क्रिमिनल कोर्टाच्या पुढे जर आपण ती प्रॉपर्टी हजर केली असेल तर 451 प्रमाणे कोर्टाने निर्णय घ्यायचा आहे. आणि जर ती हजर केली नसेल आणि फक्त रिपोर्ट आपण दिलेला असेल तर 457 प्रमाणे कोर्टाने निर्णय घ्यायचा आहे. परंतु 451 मध्ये कोर्टाला या सेक्शन मध्ये अधिकार दिलेले आहेत की जर कोर्टाला वाटलं तर त्याच वेळेला कोर्ट एव्हिडन्स रेकॉर्ड करू शकते आणि त्याच्यानंतर ती वस्तू विकण्यासाठी किंवा डिस्पोज करण्याचा आदेश कोर्ट देऊ शकते. याचाच आधार घेऊन एनडीपीएस मध्ये 52A सेक्शन आलेलं आहे, ते मी आपल्याला समोर चर्चा करणार आहे. तर हे 451 सेक्शन आहे. पुढचा 452 जे सेक्शन आहे ते मात्र ज्या वेळेला ट्रायल पूर्ण होते, कन्क्लुजन ऑफ ट्रायल होते, त्यावेळेला त्याचं काय करायचं, डिस्ट्रक्शन करायचं, कॉन्फिस्केशन करायचं, कुणाला द्यायचं, याचा निर्णय केसचा निकाल लागल्याच्या नंतर कोर्ट 452 प्रमाणे देत असते. आपल्याला महत्वाचा 457 सेक्शन बघायचं आहे. प्रोसिजर बाय पोलीस अपॉन सीजर ऑफ प्रॉपर्टी. Whenever the seizure of property by any police officer is reported to magistrate, म्हणजे आपण जेव्हा कोर्टाला रिपोर्ट करतो की अशी प्रॉपर्टी आम्ही जप्त केलेली आहे अँड सच प्रॉपर्टी इज नॉट प्रोड्युस्ड बिफोर क्रिमिनल कोर्ट, हा महत्वाचा मुद्दा आहे. 451 मध्ये आपण बघितलं की व्हेन वी प्रोड्यूस द मुद्देमाल प्रॉपर्टी बिफोर द क्रिमिनल कोर्ट, आणि 57 मध्ये काय म्हटलं की जेव्हा प्रॉपर्टी इज नॉट प्रोड्युस्ड बिफोर द क्रिमिनल कोर्ट. बघा, दागिने जर आपण जप्त केले असतील तर दागिने आपण कोर्टाच्या समोर नेऊ शकतो, त्यावेळेला आपल्याला 451 नुसार कोर्टाला अप्लिकेशन करावं लागेल. परंतु एखादा ट्रक जप्त केलेला आहे तर तो ट्रक लगेच कोर्टाकडे आपण घेऊन जाऊ शकत नाही, त्यावेळेला नॉट प्रोड्युस्ड यामध्ये आपल्याला कोर्टाला रिपोर्ट द्यावा लागेल. दोन्ही केसमध्ये ट्रायल संपलेली नाही, परंतु ट्रायल पेंडिंग असताना देखील आपण त्याच्या डिस्पोजलच्या बद्दल कोर्टाला 457 प्रमाणे अर्ज करू शकतो. तर हे 451 आणि 457 हे दोन सेक्शन अत्यंत महत्वाचे आहेत. ह्या सेक्शन प्रमाणे जर का आपण मुद्देमाल जप्त केला, त्याचा पंचनामा आपण केला आणि आपलं काम झाल्याच्या नंतर इमिजिएटली कोर्टाला जर आपण रिपोर्ट केला असेल तर 51 आणि 57 प्रमाणे आपण कोर्टाला त्याच्या डिस्पोजलच्या बद्दल विनंती करू शकतो. जर कोर्टाच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये पर्सन नोन आहे तर कोर्ट त्याला द्यायचा, कुठल्या अटीवरती द्यायचा त्याचा निर्णय घेऊ शकते. आणि जर अननोन असेल तर कोर्ट त्या बाबतीमध्ये प्रोक्लेमेशन काढत असते आणि कोर्ट जेव्हा प्रोक्लेमेशन काढते त्यावेळेला 6 महिन्याचा कालावधी त्याच्यामध्ये द्यावा लागतो. आणि 6 महिन्यामध्ये कोणी जर हजर झाला, त्यांनी जर त्याचा दावा जर केला तर कोर्ट त्याप्रमाणे ऑर्डर करू शकते. जर 6 महिन्यामध्ये जर कोणी जर दावा केला नाही तर 458 सेक्शन प्रमाणे अशी जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी शासन जमा करण्याचे आदेश कोर्ट देऊ शकते. तर हे आपल्याला 458 मध्ये सांगितलेलं आहे. 459 जो सेक्शन आहे तो नाशवंत मालाच्या बाबतीमध्ये जर कोर्टाला निर्णय घ्यायचा असेल तर 459 प्रमाणे हा निर्णय घेतला जातो. तर मी हे जे सेक्शन सांगितलेले आहेत ते 451 ते 59 पर्यंत सर्वात महत्वाचे दोन सेक्शन आपण लक्षात ठेवायचे, 451 आणि 457. 451 सेक्शन जो आहे तो प्रॉपर्टी जर आपण प्रोड्यूस केलेली असेल तर 451, आणि जर प्रोड्यूस केलेली नसेल तर 457 प्रमाणे कोर्टाला जर अर्ज केला तर कोर्टाला त्यामध्ये आदेश द्यावा लागतो. तो कसा आणि किती वेळेत द्यायचा ते आपण पुढे पाहणार आहोत. ते हा आपण सीआरपीसीचे सेक्शन्स पाहिले. याच्यानंतर एनडीपीएस मध्ये एक सेक्शन 52A आपल्याला पाहायला मिळतो. या 52A ची तरतूद या स्पेशल ऍक्ट मध्ये करण्याचं कारण, याचा आधार जो आहे तो सीआरपीसी मधला 451 सेक्शन हाच आहे. परंतु हा सेक्शन का केलेला आहे तर एनडीपीएस मधील मुद्देमाल सुद्धा त्याची चोरी होऊ शकते, तो खराब होऊ शकतो, त्याचं टॅम्परिंग होऊ शकतं. यामुळे हा सेक्शन ऍड केलेला आहे की जर का आपण कुठलाही एनडीपीएसचा मुद्देमाल जप्त केला तर 52A नुसार त्याची आपल्याला इन्व्हेंटरी करावी लागते. म्हणजे जो तपासी अधिकारी आहे त्याने सेक्शन 53 नुसार ज्याला अधिकार प्रदान केलेला आहे त्याच्या पुढे जेव्हा हा रिपोर्ट दिला जातो त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी त्याची इन्व्हेंटरी तयार करायची. इन्व्हेंटरीमध्ये काय येणार आहे, त्याची क्वालिटी काय आहे, क्वांटिटी किती आहे, त्याचं पॅकिंग कसं आहे, नंबर जर असतील त्याला, त्याचा ओला आहे, सुका आहे, कशा पद्धतीने त्याचं वर्णन आहे. तर ह्याचा सर्व पंचनामा किंवा त्याचं वर्णन जे आहे
ते सर्व त्या इन्व्हेंटरीमध्ये आपल्याला करायचं आहे. आणि ही इन्व्हेंटरी केल्याच्या नंतर आपण कोर्टाला अप्लिकेशन करायचं आहे की ही इन्व्हेंटरी केलेली आमची बरोबर आहे का, ती सर्टिफाय करून द्या. आणि म्हणून आपण या 52A प्रमाणे कोर्टाच्या पुढे हा मुद्देमाल घेऊन जायचा असतो एनडीपीएसचा इमिजिएटली. जर कोर्टाच्या पुढे जर आपण हा मुद्देमाल घेऊन गेलो तर आपण विनंती केल्याप्रमाणे कोर्ट त्याच्यामध्ये त्याचे फोटोग्राफ्स घेऊ शकते किंवा त्याचे सॅम्पल्स कोर्टाच्या समोर आपल्याला घेता येतात. म्हणजे फोटोग्राफ्स घेता येतात, त्याचा पंचनामा इन्व्हेंटरी जी आहे ती बरोबर आहे की नाही ते सर्टिफाय करून आपण घेत असतो. फोटोग्राफ काढतो आणि सॅम्पल्स त्याच्यामध्ये आपण घेत असतो आणि नंतर ते काढलेले सॅम्पल जे आहेत ते आपल्याला सीएला पाठवता येत असतात. तर ह्या 3 गोष्टीसाठी इन्व्हेंटरी आपल्याला मॅजिस्ट्रेटच्या समोर करून घ्यायची असते. पुन्हा सांगतो, सर्टिफाय करून घेण्यासाठी की इन्व्हेंटरी केलेली, पंचनामा केलेला जो आहे किती किलो आहे, कशा पद्धतीचे वर्णन आहे, हे जे लिहिलेलं आहे ते सर्टिफाय करून घेणे की ते बरोबर आहे. नंबर 2 त्याचे फोटोग्राफ्स काढणे आणि नंबर 3 सॅम्पल्स घेणे. ह्या 3 गोष्टीसाठी आपण इन्व्हेंटरी करून घ्यायची असते. आता ही जी इन्व्हेंटरी कोर्टाच्या समोर आपण करणार आहेत तर ती इन्व्हेंटरी किंवा ते फोटोग्राफ्स किंवा सॅम्पल जे आहेत ते सॅम्पल्स हे प्रायमरी एव्हिडन्स म्हणून वापरले जातील असं ऍक्टमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे एक वेळा ही जर 3 काम आपण केले तर तो मुद्देमाल आपल्याला ठेवायची गरज लागत नाही आणि ह्या इन्व्हेंटरीचा जो रिपोर्ट आहे तोच रिपोर्ट ट्रायलच्या वेळेला प्रायमरी एव्हिडन्स म्हणून वापरला जाईल असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने एनडीपीएस आपण पाहिलेला आहे. तर एनडीपीएस मध्ये आपल्याला आणखी बराच तपशीलवारपणे बोलता येईल. मी थोडक्यात फक्त आपल्याला एक सांगेल की सुरुवातीला 1/89 ची एक स्टँडिंग ऑर्डर होती. त्याप्रमाणे डिस्पोजलच्या बाबतीमध्ये माननीय आयजी साहेबांच्या रँकचे अधिकारी आणि ती कमिटी तयार केली जात होती. परंतु आता 2007 मध्ये 10 मे 2007 ला फायनान्स जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामधला डिपार्टमेंट रेव्हेन्यू डिपार्टमेंटने फायनान्स मंत्रालयाच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटने मे 2007 मध्ये एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. त्या नोटिफिकेशननुसार एसपी रँकच्या अधिकारी जे आहे तर ते एक 3 अधिकाऱ्यांची टीम गठीत करतील आणि त्या अधिकाऱ्यांच्या टीमने याचं डिस्पोजल कसं करायचे तर ते आपल्याला त्या नोटिफिकेशन मध्ये सविस्तर दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने एक वेळेला कोर्टाची इन्व्हेंटरी जर झाली आणि कोर्टाला जर आपण 451 प्रमाणे जर रिपोर्ट पाठवला, कोर्टाने जर आपल्याला डिस्पोजलची परवानगी दिली तर आपल्याला पुढच्या कमिटीला एनडीपीएसचा मुद्देमाल दिलेल्या प्रोसिजर प्रमाणे डिस्पोज ऑफ करता येतो. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला हा एक पाहायचा आहे की अनेक पोलीस स्टेशनमध्ये व्हेकल्स असतील, सायकल असतील किंवा कुठलाही मुद्देमाल हा बेवारस पडून असतो. तर हा जो बेवारस मुद्देमाल आहे तर त्याच्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्यामध्ये 82 ते 85 मध्ये आपल्याला ह्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. तर 82 प्रमाणे हा बेवारस मुद्देमाल आपण जप्त करत असतो. परंतु 85 सेक्शन जो दिलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटले बघा, कमिशनर म्हणजे सीपी किंवा सुपरिटेंडेंट पोलीस किंवा मॅजिस्ट्रेट कन्सर्न हे जे आहेत तर यांच्याकडे आपल्याला जर अप्लाय केला तर 2 महिन्याच्या कालावधीपर्यंत प्रोक्लेमेशन ते काढू शकतात. 2 महिन्यामध्ये जर कोणी व्यक्ती येऊन त्याचा क्लेम जर सादर केला तर त्याला ओळख पटवून तो मुद्देमाल दिला जाईल. परंतु जर कोणी व्यक्ती आला नाही तर मात्र त्याचा लिलाव करून आलेले पैसे सरकार जमा करण्याचा आदेश त्यामध्ये काढला जातो. तर अशा पद्धतीने बेवारस जर मुद्देमाल आपल्याकडे असेल तर आपल्याला या महाराष्ट्र पोलीस कायदा 85 प्रमाणे ही कारवाई आपल्याला करता येत असते. 86 प्रमाणे त्याची डिलिव्हरी संबंधित पर्सनला दिली जाते. 87 मध्ये जर कोणी आलंच नाही तर त्याची प्रॉपर्टी जी आहे ती शासन जमा होते किंवा ती ऑक्शन करून आपल्याला सरकार जमा त्याचे पैसे भरता येतात. तर अशा पद्धतीने मी सीआरपीसी मधील काही सेक्शन्स, एनडीपीएसचे सेक्शन्स आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील सेक्शन्स आपल्याला या मुद्देमाल डिस्पोजलच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे. तर आपल्यासाठी महत्वाचे 451 आणि 457 हे 2 सेक्शन्स आहेत. त्याप्रमाणे आपण कुठल्याही पोलीस स्टेशनचा मुद्देमाल जो आहे त्याची निर्गती करण्यासाठी कोर्टाला आपण विनंती करू शकतो. आणि 102 जो सेक्शन आपण पाहिलाय त्यानुसार कस्टडी देण्याचा अधिकार मात्र आपल्या पोलिसांनाच दिलेला आहे. त्याचा वापर निश्चितपणे आपण करू शकतो. आता एक केस मनजीत सिंगची जी आहे ती केस आपल्याला डिटेलमध्ये थोडी पाहायची आहे. त्याचे फॅक्च्युअल मॅट्रिक्स असा आहे की दिल्लीमध्ये 2009 मध्ये हे मनजीत सिंग जे आहे तर त्यांची एक फोर्ड एंडेवर नावाची गाडी ही चोरीला गेलेली होती. ती गाडी चोरीला गेल्याच्या नंतर पोलिसांनी त्याचा तपास लावून गाडी शोधली आणि त्यांना ती गाडी दिली, परंतु सुपुर्दारीवरती ती गाडी त्यांना दिलेली होती.
5 वर्ष झाल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा अप्लाय केला कोर्टाला की आता त्याचं मेंटेनन्स मी करू शकत नाही आणि म्हणून मला ती गाडी परत विकायची आहे. तर त्यावेळेला मात्र कोर्टाने जी ऑर्डर केलेली आहे त्या ऑर्डरमध्ये असा म्हटला होता की पर्चेसर शॅल एक्झिक्यूट द सुपरदारी बॉन्ड टू प्रोड्यूस द व्हेकल ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. म्हणजे जो व्यक्ती ती गाडी विकत घेईल त्याने बॉन्ड करून द्यायचा आहे की जेव्हा सांगेल त्यावेळेला मी ती गाडी आणून देईल. अशी कंडिशन टाकल्यामुळे साहजिक ती गाडी कोणीही घेऊ शकणार नाही आणि म्हणून मनजीत सिंग जे आहेत ते पुन्हा वरच्या कोर्टामध्ये गेले होते ॲग्रीड बाय दिस कोर्ट्स जजमेंट किंवा कोर्ट्स ऑर्डर. तर पेटिशनर जे आहे ते पेटिशनरचं म्हणणं होता की याच्या पूर्वीच सुंदरभाई अंबालाल देसाईचं जे जजमेंट झालेला होता त्या जजमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे सेशन कोर्टने मात्र आदेश केलेला नाही आणि अशा प्रकारच्या कंडिशन्स घातलेल्या आहेत की ज्याच्यामुळे माझं व्हेकल विक्री करू शकत नाही. तर आपण आता सुंदरबाई जजमेंट मध्ये काय म्हटलेलं आहे ते थोडासा बघू. त्यांनी म्हटलेलं आहे द फोटोग्राफ्स ऑफ द व्हेकल कॅन बी युज्ड ॲज अ सेकंडरी एव्हिडन्स ड्युरिंग ट्रायल. म्हणजे सुंदरबाईच्या जजमेंटमध्ये व्हेकलचे फोटोग्राफ जर आपण घेतले तर तेच फोटोग्राफ्स आपण ट्रायलमध्ये वापरू शकतो ॲज अ सेकंडरी एव्हिडन्स असं म्हटलेला होता. इट इज नॉट नेसेसरी टू प्रोड्यूस द व्हेकल ॲट द टाइम ऑफ ट्रायल. म्हणजे ट्रायलच्या वेळेला व्हेकल प्रोड्यूस करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आणि त्याच्यामुळे सेशन कोर्टने ज्या काय अशा कंडिशन्स टाकलेल्या आहेत त्या अनरिझनेबल आणि आर्बिट्ररी कंडिशन्स आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. बघा ह्या जजमेंटमध्ये एक टाइम लिमिट दिलेला आहे. हे सुप्रीम कोर्टने सर्व सांगितलेलं आहे. सुप्रीम कोर्टने त्यामध्ये म्हटलेलं आहे की द पोलीस हॅज टू प्रोड्यूस द केस प्रॉपर्टीज बिफोर द कोर्ट विदिन 1 वीक ऑफ द सीझर. मित्रांनो हे फार महत्वाचं आहे. आपण चार्जशीट गेला तरी सुद्धा कोर्टापुढे आपण मुद्देमाल हजर करत नाही, परंतु मुद्देमाल जप्त केल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की 1 आठवड्याच्या आतमध्ये तुम्ही तो मुद्देमाल आणि त्याचा रिपोर्ट कोर्टाच्या समोर हजर करा. अँड द कन्सर्न कोर्ट हॅज टू पास अप्रोप्रिएट ऑर्डर्स विदिन द टाइम लिमिट ऑफ 1 मंथ फिक्स्ड बाय द सुप्रीम कोर्ट. म्हणजे सुप्रीम कोर्टने कोर्टाला देखील बंधन घातलेलं आहे की जर 1 आठवड्यामध्ये जर का रिपोर्ट आला असेल तर त्याच्या पुढे 1 महिन्यामध्ये कोर्टाने त्याच्यात आदेश करायचा आहे. आता हा ऍप्लिकेशन जे आहे ते आयओ देखील करू शकतो किंवा एसएचओ देखील 451-97 प्रमाणे ऍप्लिकेशन करू शकतो. हे ऍप्लिकेशन केल्याच्या नंतर 1 आठवड्यामध्ये कोर्ट संबंधित इंटरेस्टेड व्यक्तींना नोटीस पाठवते. त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याच्या नंतर 1 महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलंय की तुम्ही त्याच्यात जजमेंट किंवा फायनल ऑर्डर देणं आवश्यक आहे. पेरिशेबल जर प्रॉपर्टी असेल तर त्याच्यामध्ये मात्र इमिजिएटली निर्णय देणं अपेक्षित आहे. कोर्टाने म्हटलेलं आहे की सर्टन आयटम्स लाईक व्हेकल्स विच ऑल्सो डिटोरिएट विथ टाइम स्पीडी डिस्पोजल शॅल बी सिमिलरली एन्श्युअर टू इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट द मॅन्डेट ऑफ द सुप्रीम कोर्ट इन सुंदरबाई केस. म्हणजे व्हेकल सुद्धा डे बाय डे खराब होत राहतात, डिटोरिएट होतात, म्हणून व्हेकलच्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर निर्णय देणं अपेक्षित आहे. आता मित्रांनो हे एसएचओ आणि सुपरवायझरी ऑफिसरचा रोल काय आहे हे सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की रेग्युलरली एसएचओने मुद्देमालाची पाहणी करणं आणि तो मुद्देमाल बरोबर रेकॉर्डमध्ये आहे का नाही त्याच्या नोंदी करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर सुपरवायझरी ऑफिसर जे आहेत एसीपी असतील किंवा सिनियर ऑफिसर्स ज्या ज्या वेळेला व्हिजिट करतील त्या वेळेला त्यांनी त्याच्या नोंदी करणं गरजेचं आहे आणि इन्स्पेक्शनच्या वेळी देखील याच्या नोंदी करणं गरजेचं आहे. सुंदरबाईची जी केस आहे त्याच्यात थोडा सुरुवात कशामुळे झाली होती ते आपल्याला सांगतो की गोल्ड ऑर्नामेंट्स जे काही आपण जप्त केलेले होते ते पोलीस स्टेशन मध्ये होते आणि दोज ऑर्नामेंट्स वेर इलिगली रिप्लेस्ड बाय द पोलीस पर्सनेल विथ स्पुरियस आर्टिकल्स. आपल्याच पोलिसांनी ते जे आर्टिकल्स होते ते रिप्लेस केलेले होते आणि मग ज्यावेळेला ही केस सुप्रीम कोर्ट पर्यंत गेली त्यावेळेला सुप्रीम कोर्टने 451 आणि 457 सेक्शनचा उहापोह केलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जर 451 सेक्शन मध्ये सर्व अधिकार जर प्रदान केलेले आहेत मॅजिस्ट्रेट साहेबांना तर मग असे आर्टिकल्स हे पोलीस स्टेशनमध्ये एवढे दिवस ठेवण्याची आवश्यकताच नाही आणि म्हणून या जजमेंटमध्ये अनेक सूचना या सुप्रीम कोर्टने केलेल्या आहेत. 451 सेक्शन काय करतंय? एम्पावर्स द कोर्ट टू पास अप्रोप्रिएट ऑर्डर्स विथ रिगार्ड टू सच प्रॉपर्टी सच ॲज फॉर द प्रॉपर कस्टडी पेंडिंग कन्क्लुजन. म्हणजे जरी ट्रायल संपलेली नसेल, कन्क्लुजन पेंडिंग असला तरी सुद्धा त्याची कस्टडी कोणाच्या ताब्यात द्यायची म्हणजे ताबा कोणाला द्यायचा याचा अधिकार दिलेला आहे. टू ऑर्डर इट टू बी सोल्ड और अदरवाइज डिस्पोज ऑफ. जर वाटला तर ते विक्री करून टाका किंवा डिस्पोज करून टाका आफ्टर रेकॉर्डिंग सच एव्हिडन्स ॲज इट थिंग्स नेसेसरी. जर कोर्टाला वाटत असेल की एखादी वस्तू
डिस्पोज ऑफ केली तरी चालेल, ती विकली तरी चालेल, म्हणजे पुन्हा ती ट्रायलच्या वेळेला येणार नाही, तर त्यावेळेला कोर्ट स्वतः त्याचा एव्हिडन्स रेकॉर्ड करून घेऊ शकते आणि त्याच्यानंतर त्याचा आदेश देऊ शकते. इफ द प्रॉपर्टी सब्जेक्ट टू स्पीडी अँड नॅचरल डिके, त्याला डिस्पोज इमिजिएटली करण्याचा देखील आदेश देऊ शकते. हे तिन्ही गोष्टी 451 नुसार कोर्टाला अधिकार प्रदान केलेला आहे. ह्याचा उद्देश काय आहे, याचा पर्पज काय आहे, तर ओनर ऑफ द आर्टिकल वुड नॉट सफर बिकॉज ऑफ इट्स रिमेनिंग अनयूज और बाय इट्स मिसअप्रोप्रिएशन. जो ओनर आहे त्याला जर त्याचा वापरच करता आला नाही तर त्याचा त्याला फायदा होणार नाही किंवा त्याचं मिसअप्रोप्रिएशन होऊ शकते. कोर्ट ऑर द पोलीस वुड नॉट बी रिक्वायर्ड टू कीप द आर्टिकल्स इन सेफ कस्टडी. पोलिसांना सेफ कस्टडीमध्ये ठेवण्याची किंवा कोर्टाला सेफ कस्टडीमध्ये ठेवण्याची गरज पडणार नाही. इफ द प्रॉपर पंचनामा बिफोर हँडिंग ओव्हर पोजेशन ऑफ द आर्टिकल इज प्रिपेअर्ड, दॅट कॅन बी युज्ड इन एव्हिडन्स इन्स्टेड ऑफ इट्स प्रोडक्शन बिफोर द कोर्ट ड्युरिंग द ट्रायल. हे फार महत्वाचं आहे. बघा 3 पुन्हा मी वाचतो, की जर प्रॉपर पंचनामा केला असेल, ती वस्तू किंवा मुद्देमाल आर्टिकल्स समोरच्याला देण्याच्या अगोदर जर प्रॉपर पंचनामा झाला असेल, तर दॅट कॅन बी युज्ड इन एव्हिडन्स इन्स्टेड ऑफ इट्स प्रोडक्शन बिफोर द कोर्ट ड्युरिंग द ट्रायल. या ट्रायलच्या वेळेला तो मुद्देमाल कुठल्याही प्रकारे हजर करण्याची आवश्यकता नाही जर त्याचा प्रॉपर पंचनामा झाला असेल. म्हणजे 451 सेक्शन मध्ये एवढे अधिकार सुप्रीम कोर्टने सांगितलं की मॅजिस्ट्रेटला ऑलरेडी कायद्यामध्ये दिलेले आहेत. याचा जर वापर केला तर लवकरात लवकर तो मुद्देमाल हा संबंधिताला मिळेल आणि कोणावरती अन्याय होणार नाही. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे मुद्देमाल बघूया की त्या बाबतीत सुप्रीम कोर्टने काय म्हटलेलं आहे. बघा, आपल्याकडे व्हॅल्युएबल आर्टिकल्स आणि करन्सी नोट्स बऱ्याच वेळा आपण जप्त करत असतो. तर सुप्रीम कोर्टने म्हटलं इट इज ऑफ नो यूज टू कीप सच आर्टिकल्स इन पोलीस कस्टडी फॉर इयर्स टिल द ट्रायल इज ओव्हर. आपण 10 वर्ष ट्रायल चालते तोपर्यंत ते मौल्यवान दागिने असतील किंवा करन्सी नोट्स आहेत हे आपण तेवढे वर्ष आपण ठेवत असतो. मॅजिस्ट्रेट शुड पास अप्रोप्रिएट ऑर्डर्स ॲज कंटेम्प्लेटेड अंडर सेक्शन 451 सीआरपीसी ऍट द अर्लिएस्ट. सुप्रीम कोर्ट मध्ये की 451 ने तुम्हाला अधिकार प्रदान केले तर तुम्ही त्याचा निर्णय घ्या. जर ते हँडओव्हर करायचे असतील आर्टिकल्स, तर सीज आर्टिकल्स बी हँडेड ओव्हर टू द कंप्लेंट आफ्टर प्रिपेरिंग डिटेल्ड प्रॉपर पंचनामा. म्हणजे जप्तीचा पंचनामा तर ऑलरेडी आहेच, परंतु तुम्हाला 451 नुसार ते जर द्यायचे असतील तर त्याचा पुन्हा प्रॉपर पंचनामा करा. टेकिंग फोटोग्राफ्स ऑफ सच आर्टिकल्स, त्याचे फोटोग्राफ्स घ्या. अँड अ बॉन्ड दॅट सच आर्टिकल्स वुड बी प्रोड्यूस इफ रिक्वायर्ड ॲट द टाइम ऑफ ट्रायल अँड आफ्टर टेकिंग प्रॉपर सेक्युरिटी. म्हणजे त्याचा पंचनामा जर केला, फोटोग्राफ्स काढले, बॉन्ड घेतला आणि सिक्युरिटी घेतली, तर असे व्हॅल्युएबल आर्टिकल सुद्धा समोरच्या व्यक्तीला देता येऊ शकतात असं सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे. आणि जर असे आर्टिकल्स जर देता येत नसतील किंवा कोर्टाला जर वाटत असेल की त्या व्यक्तीला नाही देऊ शकत आहे, तर देन द कोर्ट मे डायरेक्ट दॅट सच आर्टिकल्स बी केप्ट इन बँक लॉकर्स. तर बँक लॉकर्स मध्ये ते आर्टिकल ठेवले पाहिजे, ना की पोलीस स्टेशन मध्ये ते आर्टिकल ठेवले पाहिजे. इन एनी केस सच आर्टिकल शुड बी प्रोड्यूस बिफोर द मॅजिस्ट्रेट विदिन अ वीक ऑफ देअर सीझर. पुन्हा म्हटलेलं आहे की 1 आठवड्याच्या आतमध्ये आपण ते आर्टिकल्स प्रोड्यूस केले पाहिजे, कोर्टाच्या समोर रिपोर्ट दिला पाहिजे. इफ रिक्वायर्ड द कोर्ट मे डायरेक्ट दॅट सच आर्टिकल्स बी हँडेड बॅक टू द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर फॉर द फर्दर इन्व्हेस्टिगेशन अँड आयडेंटिफिकेशन. बघा, आपण म्हणतो की मला तपास करायचा आहे, मला त्याचं आयडेंटिफिकेशन करून घ्यायचं आहे, परंतु सुप्रीम कोर्ट म्हणतंय की जर गरज नसेल तर तुम्ही 1 आठवड्याच्या आतमध्ये तुम्ही रिपोर्ट करा, ते दागिने किंवा ती वस्तू कोर्टाच्या पुढे हजर करा. जर तुम्हाला तपास करायचा असेल किंवा आयडेंटिफिकेशन करून घ्यायचं असेल तर कोर्ट परत तुम्हाला ते देऊ शकते वापस. म्हणजे याचा अर्थ की मुद्देमाल हा 1 आठवड्याच्या आतमध्ये आपण त्याचा रिपोर्ट आणि मुद्देमाल कोर्टाच्या समोर घेऊन जाणं अपेक्षित आहे. आज आपण बघतोय की सर्व पोलीस अधिकारी किंवा आयओज हे ट्रायल होईपर्यंत किंवा चार्जशीट होईपर्यंत तो मुद्देमाल आपण आपल्याकडेच ठेवतो आहे, तर हे कायद्याला अपेक्षित नाही. However, in no set of circumstances, the investigating officer should keep such articles in custody for a longer period for the purpose of investigation and identification. या कारणासाठी मोठ्या कालावधीसाठी मुद्देमाल आयोगाने स्वतःकडे ठेवू नये असं सुप्रीम कोर्ट सांगत आहे. त्यानंतर आपण आता मौल्यवान दागिने आणि करन्सी नोट्स बघितलेले आहेत. याच्यानंतर व्हेकलच्या बाबतीमध्ये काय म्हटलंय बघा पुन्हा एकदा आपण. इन केस वेअर द व्हेकल इज नॉट क्लेम्ड बाय द अक्यूज ओनर ऑर द इन्शुरन्स कंपनी. कोणीच जर क्लेम केला नसेल तर काय करायचे, तर सुप्रीम कोर्ट सांगते की अशा केसमध्ये ऑक्शन करा. कोर्टाने ऑक्शन करून ते आलेले पैसे सरकार जमा भरले पाहिजेत. इन एनी केस बिफोर हँडिंग ओव्हर पोजेशन ऑफ सच व्हेकल्स
appropriate photographs of the said vehicle should be taken and detailed पंचनामा should be prepared. फोटोग्राफ्स घ्या, त्याचा पंचनामा करा, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना देऊन टाका. इतकी सिंपल गोष्ट कोर्टाने सांगितलेलं आहे. लिकर आणि नार्कोटिक ड्रगच्या बाबतीमध्ये नार्कोटिक ड्रग्स आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. दारूच्या बाबतीमध्ये देखील कोर्टाने म्हटलेलं आहे की अशा प्रकारे एक वेळेला आपण दारू जप्त केली आणि त्याचा सीएला जर का आपण माल पाठवला तर मोठ्या प्रमाणावरती लार्ज क्वांटिटी ऑफ लिकर हे आपण पोलीस स्टेशन मध्ये ठेवून देतो. नो पर्पज इज सर्व्ड बाय सच स्टोरिंग. कारण आपण रॅन्डम सॅम्पलिंग करत असतो. रॅन्डम सॅम्पलिंग केल्याच्या नंतर जे सॅम्पल आपण काढलेले आहेत, कंट्रोल सॅम्पल आणि सीएला जो आपण सॅम्पल पाठवतो तेवढाच महत्वाचा आहे. इतर जो मुद्देमाल आहे, एक ट्रक जर का आपण दारू जप्त केलेले असेल तर ते ट्रक मधले बॉक्स आपण सर्व काही सील आणि लेबल करत नाही. त्यामुळे त्याचे जर का आपण नंबर्स घेतले, पंचनाम्यामध्ये एकूण किती माल आहे, कोणचा माल आहे हे जर घेतला तर इतर माल जो आहे तो ठेवण्याची कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही. नो पर्पज इज सर्व्ड बाय सच स्टोरिंग असं सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. त्यामुळे असा मुद्देमाल तात्काळ डिस्पोज ऑफ करणं अत्यंत आवश्यक आहे. एनडीपीचा आपण चर्चा केलेली आहे. 451 चा आधार आहे आणि 52A नुसार ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. टाइम लिमिट पुन्हा आलेला आहे. परत व्हेकलच्या बाबतीमध्ये त्यांनी थोडा इलॅबोरेटली सांगितलेलं आहे की व्हेकल्स नो नीड टू प्रोड्यूस. जर ट्रायलच्या वेळेला जर कोर्टात व्हेकल ठेवण्याचीच गरज नाही तर आपण असे व्हेकल्स पोलीस स्टेशनमध्ये जे पाहतो त्याची आपल्याला कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही आहे. म्हणून कोर्टाने पुन्हा फ्रेश डायरेक्शन्स सर्व संबंधित कोर्टांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. बघा, फोटोग्राफ्स जे आहेत ते सेकंडरी एव्हिडन्स म्हणून आपण वापरू शकतो आणि पंचनामा जो आहे तो जर प्रूव्ह झाला तर फिजिकल प्रोडक्शन ऑफ द व्हेकल मे बी डिस्पेन्स्ड विथ. म्हणजे आपल्याला फिजिकल त्याचं प्रोडक्शन करण्याची कुठल्या प्रकारची गरज राहणार नाही असं सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे. व्हेकल जर आपण पोलीस स्टेशनमध्ये जर ठेवले तर दे ऑक्युपाय सबस्टान्शियल स्पेस. खूप मोठी जागा पोलीस स्टेशन मधली ते ऑक्युपाय करत असतात. त्याच्यानंतर त्याचं डिके म्हणजे त्याचे आपल्याला प्रत्येक पार्ट जो आहे तो वेदर कंडिशन्समुळे खराब होताना आपल्याला दिसून येतो. काही वर्षाच्या नंतर तर ते व्हेकल्स दे लूज इट्स रोडवर्दीनेस. पुन्हा रोडवरती चालवण्याच्या लायकीचे ते राहत नाहीत. त्याच्यामुळे आणि बऱ्याच वेळा काय होते की व्हेकलचे पार्ट्स देखील चोरीला जातात किंवा बदलले जातात. हे सर्व कोर्टाने ऑब्झर्वेशन मध्ये नोंदवलेलं आहे आणि म्हणून व्हेकल्स कुठल्या प्रकारे ठेवण्याची आवश्यकता नाही असं वारंवार कोर्टाने सांगितलेलं आहे. when the property has any evidentiary value. बघा, हे फार समजून घेण्याची गरज आहे. जर एखाद्या प्रॉपर्टीला इव्हिडेन्शियली व्हॅल्यू जर असेल देन इट इज टू बी केप्ट इंटॅक्ट. ते तसाच्या तसं ठेवणं अपेक्षित आहे असं कोर्ट मान्य करत आहे. अँड टू एन्श्योर इट्स प्रोडक्शन ड्युरिंग द कोर्स ऑफ एव्हिडन्स फॉर द पर्पज ऑफ मार्किंग ॲज अ मटेरियल ऑब्जेक्ट द कंडिशन ऑफ नॉन अलिनेशन इज इम्पोज्ड. म्हणून त्याच्यात कुठलाही बदल करू नका अशा प्रकारची अट घातली जाऊ शकते. हाऊएव्हर when the property has no evidentiary value. हे दोन गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये इव्हिडन्शियल व्हॅल्यू आहे आणि तशाची तशी आपल्याला ते कोर्टामध्ये सादर करायची आहे तर मात्र त्याच्यामध्ये ती इंटॅक्ट राहावी म्हणून आदेश करणं गरजेचं आहे. परंतु जेव्हा एखाद्या वस्तूची इव्हिडन्शियल व्हॅल्यू नाही आहे परंतु केवळ त्या वस्तूची किंमत ही 452 प्रमाणे ज्या वेळेला ट्रायल होईल त्यावेळेला कोर्टाला आवश्यकता असते, अशी जर वेळ असेल तर मात्र ती वस्तू कोर्टाच्या पुढे ठेवण्याची आवश्यकता नाही. तर तिची किंमत किती आहे एवढंच समजून घेण्यासाठी आपण त्याची किंमत हे संबंधिताकडून काढून घेणं गरजेचं आहे असं कोर्टाने म्हटलेलं आहे. द प्रोडक्शन ऑफ अ प्रॉपर्टी विच हॅज अ एव्हिडन्शियल व्हॅल्यू ड्युरिंग एव्हिडन्स इज अ पार्ट ऑफ अ फेअर ट्रायल. हे मान्य आहे. विथ द ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, बघा कोर्ट काय म्हणतंय, विथ द ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी it is not necessary that the original of the property inevitably has to be preserved for the purpose of evidence in the changed context of times. एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि जो ऍक्सिडेंट झालेला आहे त्या गाडीच्या वर्णनावरून पंचनाम्यावरून आपल्याला एव्हिडन्स सादर करता येऊ शकतो. म्हणून जर का आपण ती गाडी तशीच्या तशी ट्रायल होईपर्यंत जर ठेवायचं जर म्हटलं तर मात्र ह्या बदलत्या काळामध्ये जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेले आहे त्याचा आपण वापर करून घेऊ शकणार नाही, त्याची गरज असणार नाही. म्हणून जर काळ बदललेला आहे, टेक्नॉलॉजी जर बदललेली आहे तर कोर्ट म्हणते की द रिसेप्शन ऑफ अ सेकंडरी एव्हिडन्स इज परमिटेड इन लॉ. आता जर कोर्टाने सेकंडरी एव्हिडन्स जर ग्राह्य धरलेला आहे
द टेक्निक ऑफ फोटोग्राफी अँड फोटोकॉपिंग आर फार ऍडव्हान्स अँड फुल्ली डेव्हलप्ड. म्हणून मुव्हेबल प्रॉपर्टी ऑफ एनी नेचर can be subject matter of photography and taking necessary photographs of all the features of the property clearly is not an impossible task in photography and photocopying. म्हणून आपण सर्व डायमेन्शन्स त्याच्या कव्हर करून फोटोग्राफ जर आपण घेतले तर ते सेकंडरी एव्हिडन्स म्हणून आपण त्याचे वापरू शकतो. Beside the mazhar किंवा पंचनामा could be drawn clearly describing the features and dimensions of the movable property which are subject matter of the criminal trial. त्या वस्तूच्या डायमेन्शन्स आपण पंचनाम्यामध्ये घेऊ शकतो. मेनी टाइम्स वी फाइंड ॲज अ रुटीन कोर्स द कोर्ट्स इम्पोज कंडिशन्स ऑफ नॉन अलायनेशन. म्हणजे रुटीन कोर्समध्ये कोर्ट नॉन अलायनेशन म्हणजे हे बदलून तुम्ही याच्यात बदल करू नका, विक्री करू नका, अशा प्रकारच्या कंडिशन्स कोर्ट टाकत असते. अँड टू कीप द प्रॉपर्टी इंटॅक्ट विदाउट अल्टरेशन इन एनी मॅनर. आणि कोर्ट सांगत असते की त्यात कुठलाही अल्टरेशन करू नका. मेनी टाइम्स सच कंडिशन्स ऍक्ट हार्शली अपॉन राईटफुल ओनर्स ऑफ द प्रॉपर्टी फ्रॉम एक्झरसाइजिंग देअर लॉफुल ओनरशिप राईट्स. बघा, एखाद्या व्यक्तीचं जर ऍक्सिडेंट झालेला असेल किंवा त्याच्यामुळे जर ऍक्सिडेंट झाला असेल, त्याच्या गाडीचे काच जर फुटलेले असेल, इंडिकेटर जर तुटलेले असतील आणि कोर्टाने जर सांगितलं की ही गाडी देतो तुम्हाला, परंतु याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही, तर ट्रायल जर 10 वर्षांनी होणार असेल तर ती व्यक्ती ते काच फुटलेली आणि इंडिकेटर तुटलेला तशीच घेऊन 10 वर्ष राहू शकते का? तर अशा प्रकारच्या कंडिशन घालणं हे चुकीचं आहे असं सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट वेदर द प्रॉपर्टीज हॅव इव्हिडन्शियल व्हॅल्यू ऑर नॉट. हे बघा, हे फार महत्वाचं आहे. याच्यापूर्वी आपण बघितला की इव्हिडन्शियल व्हॅल्यू जर असेल तर ठेवणं गरजेचं आहे, परंतु आता सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट, काही असू द्या, त्या प्रॉपर्टीचा एव्हिडन्शियल व्हॅल्यू असू द्या किंवा नसू द्या, इट इज नॉट नेसेसरी दॅट द ओरिजिनल ऑफ द प्रॉपर्टी हॅज टू बी केप्ट इंटॅक्ट विदाउट अलिनेशन. आवाज येतोय? येस सर, आवाज क्लिअर आहे सर. ओके, कंटिन्यू करू. येस सर, येस सर. बघा, सुप्रीम कोर्टने काय म्हटलेलं आहे की त्या प्रॉपर्टीची एव्हिडन्शियल व्हॅल्यू असू द्या किंवा नसू द्या. हे एक थोडा एक्झाम्पल म्हणून मी आपल्याला जरा पुन्हा एकदा सांगतो. 302 मध्ये मर्डर केलेला आहे. मर्डर केलेला जो आहे तो एखाद्या वेपननी मर्डर झालेला आहे. ते वेपन जप्त केल्याच्या नंतर ते वेपनला ब्लड लागलेला असेल, ते ऍज इट इज ठेवणं पुरावा म्हणून हे मान्य आहे का, तर त्याला एव्हिडन्शियल व्हॅल्यू आहे. परंतु जर एखादी मोटरसायकल जर तो मर्डर करण्यासाठी घेऊन गेलेला असेल, मित्राची गाडी घेऊन गेला असेल, तर केवळ ती गाडी घेऊन गेलेला आहे म्हणून आपण ती गाडी देखील जप्त करतो. मग त्या गाडीचा एव्हिडन्स म्हणून वापर काय करतो का आपण, तर गाडीचा एव्हिडन्स म्हणून ऍज इट इज वापर होत नाही. ती गाडी तिथं जाण्यासाठी वापरली, हा त्याचा पर्पज आहे. म्हणून एव्हिडन्स म्हणून काय वापरायचंय आणि एव्हिडन्स नाही म्हणून काय वापरायचं आहे, ह्या दोन गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. परंतु त्याच्या पुढे जाऊन कोर्ट काय म्हणतंय की इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट वेदर द प्रॉपर्टीज हॅव एव्हिडन्शियली व्हॅल्यू ऑर नॉट, इट इज नॉट नेसेसरी दॅट द ओरिजिनल ऑफ द प्रॉपर्टी हॅज टू बी केप्ट इंटॅक्ट विदाउट अलिनेशन. म्हणजे जर का त्याला बदल काय करायचे नाहीत असं म्हणायची काही गरज नाही. जर तुम्ही ही जर टेक्नॉलॉजी वापरली ऍज सजेस्टेड अबोव, the photography or the photostat copy of the property can be taken and made a part of the record duly certified by the magistrate. म्हणजे जर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मॅजिस्ट्रेट कडून ते 451-57 प्रमाणे आदेश घ्या आणि त्याचे फोटोग्राफ्स तुम्ही परत देताना काढा. त्या फोटोग्राफ्स वरती संबंधितांची सही घ्या आणि मॅजिस्ट्रेटची देखील त्याच्यावरती सही घ्या असं म्हटलेलं आहे. असे जर फोटोग्राफ्स आपण घेतलेले असतील तर तेच फोटोग्राफ्स हे ट्रायल मध्ये आपण वापरू शकतो असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. इन द मॅडम, आवाज क्लिअर आहे? येस सर, आवाज क्लिअर आहे सर. काही कनेक्टिव्हिटीमुळे काही लोकांना आवाज येत नसेल, पण आवाज व्यवस्थित क्लिअर आहे सर. इन द इव्हेंट, ज्यांना ऑडिओचा प्रॉब्लेम येत असेल प्लीज त्यांनी रिकनेक्ट करा, म्हणजे तो ऑडिओचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. ओके. इन द इव्हेंट ऑफ ओरिजिनल ऑफ द property not produced in the evidence, in the event of the original of the property not produced in the evidence, म्हणजे जर ओरिजिनल जर आपण कोर्टापुढे हजर केला नाही तर फोटोग्राफ कुड बी युज्ड ऍज अ सेकंडरी एव्हिडन्स ड्युरिंग द कोर्स ऑफ एव्हिडन्स. म्हणजे वारंवार कोर्ट सांगत आहे की तुम्हाला ओरिजिनल कोर्टापुढे हजर करण्याची गरज नाही, त्यामुळे फोटोकॉपीज किंवा फोटोग्राफ्स हे आपण त्याच्यात वापर करू शकतो. बघा, हे थोडा समजून घेतला पाहिजे.
अल्टिमेटली फाईल पासिंग फायनल ऑर्डर्स, म्हणजे 452 प्रमाणे ज्या वेळेला फायनल ऑर्डर्स कोर्ट करत असते त्यावेळेला इट इज ओनली द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी. 452 प्रमाणे फायनल ऑर्डर करत असताना इट इज ओनली द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी दॅट बिकम्स अ प्राईम कन्सर्न फॉर द कोर्ट. म्हणजे निकाल लागल्याच्या नंतर कोर्टाला फक्त काय विचार करायचा आहे, त्या वस्तूची किंमत नेमकी किती होती. इफ अ पर्सन टू whom the interim custody is granted is not entitled to the property, म्हणजे जर एका व्यक्तीला जर का आपण ती वस्तू दिलेली असेल आणि फायनल 452च्या वेळेला असं लक्षात आलं की त्याच्याऐवजी दुसरीची व्यक्ती कोणीतरी त्या वस्तूला देण्यासाठी योग्य व्यक्ती होती, ऑर इट्स व्हॅल्यू अँड इफ सम अदर पर्सन इज हेल्ड टू बी एंटायटल्ड, दुसऱ्या व्यक्तीला देणं आवश्यक होतं असं जर ट्रायल संपल्याच्या नंतर लक्षात आलं, तर टू हॅव द प्रॉपर्टी ऑर टू इट्स व्हॅल्यू बाय टेकिंग नेसेसरी बॉन्ड्स अँड सिक्युरिटी फ्रॉम द पर्सन टू whom interim custody is granted. म्हणजे जर दुसऱ्या व्यक्तीला द्यायचं असेल तर त्याची किंमत किती होती आणि त्याची सिक्युरिटी घेतली का नाही हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून द व्हॅल्यू कुड बी रिकवर्ड अँड मेड पेएबल टू द पर्सन एंटायटल्ड टू. म्हणजे ए नावाच्या व्यक्तीला जर कोर्टाने ती वस्तू जर दिलेली असेल आणि निकाल लागल्याच्या नंतर 452 प्रमाणे लक्षात आलं की ती बी नावाच्या व्यक्तीला द्यायला पाहिजे होती, परंतु ए नावाच्या व्यक्तीला ती वस्तू दिल्याच्या नंतर जर कोर्टाने कुठल्या अटी शर्ती घातलेल्या नसतील, त्यांनी जर ती वस्तू विकलेली असेल तर कोर्टाने 452 मध्ये काय निकाल द्यायचा आहे, द व्हॅल्यू कुड बी रिकवर्ड अँड मेड पेएबल टू द पर्सन एंटायटल्ड टू. म्हणजे त्या ए नावाच्या व्यक्तीकडून त्याची किंमत वसूल करून घ्यायची आहे आणि ती किंमत बी नावाच्या व्यक्तीला द्यायची आहे. एवढा सिंपल जर गोष्ट असेल तर ती वस्तू तशीच ट्रायल पर्यंत ठेवण्याची आपल्याला कुठल्याही प्रकारची गरज भासणार नाही. द राईटफुल ओनर्स हू हॅव लॉस्ट द प्रॉपर्टी बाय अन ऍक्ट ऑफ अ क्राईम इव्हन आफ्टर डिटेक्शन and recovery are continue to be prevented from the beneficial possession and enjoyment of the same by the archaic conditions imposed as a regular routine despite the changed context of scientific developments. म्हणजे तपासी अधिकाऱ्याने तपास केल्यानंतर जर ती वस्तू आपल्याला मिळाली असेल तरी देखील जर आपण त्याला देत नसू तर मात्र त्या संबंधित व्यक्तीवरती त्याला पुढचा वापर त्याचा करता येणार नाही. एक एक्झाम्पल सुप्रीम कोर्टने खूप चांगलं दिलेलं आहे. टू इलिस्ट्रेट अ सिच्युएशन, 1x loses gold jewelry by theft. चोरी झालेली आहे आणि कुठलं गोल्ड जर चोरी गेलेलं असेल तर पोलीस सक्सेसफुली डिटेक्ट करतात, ते गोल्ड जे आहे ते आपण रिकव्हर करत असतो आणि ते केल्याच्या नंतर प्रोडक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी अँड मार्किंग ऑफ द सेम इन द एव्हिडन्स टू प्रूव्ह द सेम ॲज कॉर्पस डेलिक्टाय इज वन ऑफ द इन्सिस्टन्स ऑफ लॉ ॲज अ पार्ट ऑफ अ फेअर ट्रायल. फेअर ट्रायल साठी तीच वस्तू कोर्टामध्ये हजर करणं हे बरोबर मान्य आहे, परंतु कोर्ट काय म्हणतं की इव्हन आफ्टर द गोल्ड ज्वेलरी इज गिव्हन टू द कस्टडी ऑफ एक्स टू डिप्राइव्ह हिम बाय इम्पोजिंग द कंडिशन्स ऑफ नॉन अलिनेशन, जर त्याला म्हटलं त्यात कुठलाही बदल करू नका किंवा फ्रॉम एक्सरसाइज ऑफ अ राईट ओनरशिप फॉर द अनरिजनेबल लेंथ ऑफ अ टाइम वुड बी टू हार्श अँड वन साइडेड अँड नॉन चॅलेंज टुवर्ड्स द विक्टिम ऑफ अ क्राईम. म्हणजे त्या व्यक्तीला सांगणं की ती तू विकायचं नाही, त्यात बदल करायचा नाही, तर त्याच्यावरती ते अन्यायकारक असणार आहे. इट मे बी दॅट एक्स रिक्वायर्स द गोल्ड ज्वेलरी फॉर द पर्पज ऑफ द मॅरेज ऑफ हिज डॉटर. त्या व्यक्तीच्या मुलाचं किंवा मुलीचं जर लग्न असेल तर त्याच्यासाठी कदाचित त्या गोल्ड ज्वेलरीची त्याला आवश्यकता भासू शकते. ऑर मे बी दॅट ही मे रिक्वायर फंड्स फॉर द मेडिकल ट्रीटमेंट. जर कोणी घरात आजारी पडला असेल तर त्याला ते विक्री करून त्याचे पैशाची आवश्यकता भासू शकते. ऑर अदर जिनाइन नीड्स when he has no alternative source except by sale of the gold jewelry, the condition of non-alienation in such situation would be onerous and unreasonable. जर कुठली परिस्थिती जर त्याच्यावरती आली असेल आणि जर त्याला आपण त्याचं गोल्ड परत केलेलं आहे परंतु 10 वर्ष ट्रायल होईपर्यंत तू त्याला काही बदल करायचा नाही असं जर म्हटलं तर त्या व्यक्तीच्या लग्न कार्यामध्ये किंवा आजारपणामध्ये जर त्याला त्याची विक्री करायची असेल तर त्याला ती विक्री करता येणार नाही आणि ह्या अटी घातल्यामुळे त्याच्यावरती अन्याय होणार आहे असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. म्हणून द प्रोडक्शन ऑफ अ प्रॉपर्टी ड्युरिंग द ट्रायल हॅव्हिंग इन्क्रिमेंटिंग व्हॅल्यू इज अ इन्सिस्टन्स टू सेक्युअर द राइट्स ऑफ द अक्यूज्ड एज अ पार्ट ऑफ अ फेअर ट्रायल. बट ऍट द सेम टाइम व्हेन देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ हॅव्हिंग अ सेकंडरी एव्हिडन्स, सुप्रीम कोर्ट म्हणते की तुम्ही आरोपीसाठी तीच वस्तू कोर्टामध्ये आणणं हे महत्वाचे मानताय, परंतु ऍट द सेम टाइम when there is a possibility of having a secondary evidence of the said property, it is no longer necessary in a law to insist that the property to be kept intact without alteration and non-alienation.
म्हणजे जर का तुम्ही त्याचे फोटो घेऊ शकत असाल, सेकंडरी एव्हिडन्स म्हणून सादर करू शकत असाल, तर अशा प्रकारे कोर्टाने तीच वस्तू हजर करा म्हणणं हे चुकीचं आहे, असं सुप्रीम कोर्टने या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. इन ऑर्डर टू एन्श्योर द रिकव्हरी ऑफ द व्हॅल्यू, म्हणजे त्याची किंमत जर ठरवायची असेल तर म्हटलेलं आहे की कोर्टाने त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती मार्केट व्हॅल्यू असेस करून घ्यावी, सोनाराकडून त्याची किंमत किती आहे ती माहिती जाणून घ्यावी आणि संबंधिताकडून त्याचे नेसेसरी बॉन्ड्स आणि त्याची सिक्युरिटी एंट्रीम कस्टडीच्या वेळेला आपण घेतली जावी. जर त्याच्याकडून बॉन्ड घेतला असेल, सिक्युरिटी घेतलेली असेल आणि जर गोल्ड ज्वेलरी आपण त्या व्यक्तीला जर देऊन टाकली, जरी त्याने त्याची विक्री केली आणि ज्या वेळेला ट्रायलच्या वेळेला 452 नुसार एच्या ऐवजी बीला जर का देण्याची वेळ आली असेल, तर जर त्याची किंमत जर का 50,000 रुपये असेल तर फक्त सिक्युरिटी मधून 50,000 रुपये घेणं आणि त्या बीला देणं एवढं अपेक्षित आहे. ते गोल्ड ज्वेलरी ऍज इट इज घेऊन त्याला देणं अपेक्षित नाही, असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. अशा पद्धतीने जर केलं तर कुठल्याही प्रकारे मुद्देमाल हा संबंधित पीडित व्यक्तीला देण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही, हे यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. बघा 498 मध्ये सुद्धा श्रीधन जे आहे ते बऱ्याच वेळा आपण जप्त करत असतो, त्यात वेगवेगळ्या वस्तू जप्त करत असतो. तर कोर्टाने म्हटलेलं आहे की हे जप्त करण्याची किंवा जप्त केलं तर त्या तशाच ठेवण्याची, कोर्टापर्यंत घेऊन जाण्याची गरज नाही, तर त्याचे फोटोग्राफ्स आपण वापरू शकतो. कॅश आपण वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये जप्त करत असतो, जुगारमध्ये असेल किंवा इतर याच्यामध्ये आपण कॅश जप्त करत असतो. मला असं वाटतं की जर अँटी करप्शनच्या केसमध्ये जी कॅश किंवा जी नोट आपण जप्त करत असतो, ज्याला अँथ्रासिन पावडर लावलेली असते, ती एव्हिडन्स म्हणून सादर करायची असल्या कारणानं केवळ ज्या नोटांना ती पावडर लावलेली आहे त्याच नोटा ऍज इट इज ठेवण्याची आवश्यकता भासते. परंतु जुगारमध्ये किंवा इतर याच्यामध्ये जी कॅश आपण जप्त करत असतो, तर सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे की त्याचे नंबर्स किंवा त्याचं डिनॉमिनेशन, म्हणजे 100 रुपयाच्या नोटा किती होत्या, 500च्या नोटा किती होत्या, हे फक्त पंचनाम्यामध्ये जर मेन्शन केलं असेल तर त्या नोटा तशाच ठेवणं वर्षानुवर्ष आवश्यक नाही. तर त्या नोटा आपण बँकमध्ये ठेवू शकतो आणि त्या वस्तू किंवा त्या नोटा ह्या चलनामध्ये आपण आणणं अपेक्षित आहे. आपण कुठल्याही परिस्थितीत पोलीस स्टेशन किंवा मालखानामध्ये कॅश ठेवण्याची गरज नाही, असं सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांनी जर का त्यांचे जर का बँकमध्ये नॅशनलाइज बँकमध्ये अकाउंट काढलेले असतील तर त्याच्यामध्ये आपण ही कॅश जमा करू शकतो आणि त्याचा पुरावा फक्त आपल्या रेकॉर्डला आपण ठेवू शकतो. लिकर्सच्या बाबतीमध्ये मी ऑलरेडी चर्चा केलेली आहे. बघा सिंधुदुर्ग किंवा कोकणामध्ये गोव्याच्या बॉर्डरवरती अनेक मोठमोठ्या ट्रक्समध्ये जे दारू जे आहे ते पकडली जाते आणि अनेक बॅरेक्स जे आहेत ते पूर्णपणे त्या दारूने भरलेले आहेत, ठेवण्यासाठी जागा नाही आहे. तर कोर्टने म्हटलेलं आहे की तुम्ही एक वेळेला मुद्देमाल जप्त केला तर सॅम्पल जो काढलेला आहे, सीएला जो माल पाठवणार आहे तेवढाच आपल्याला आवश्यक आहे. सीए रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर ती दारू आहे असं समजला जाईल. परंतु इतर जो मुद्देमाल आहे तो आपल्याला पंचनाम्यामध्ये जर मेन्शन केलेला असेल तर गाडीभर जर माल आहे तो तसाच माल ठेवणं आणि तो ट्रायल पर्यंत ठेवण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आपण इमिजिएटली 457 प्रमाणे कोर्टाला अप्लिकेशन देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने डिस्पोजलची ऑर्डर देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा कोर्ट हे संबंधित जे दारू आहे ती एक्साइज डिपार्टमेंटला पुढे डिस्पोज ऑफ करण्यासाठी आदेश करत असते. याचप्रमाणे मी आणखी आपल्याला हे सांगेल की बऱ्याच वेळा आपल्याकडे ईसी ऍक्टचा माल जप्त केलेला असतो किंवा फॉरेस्टचा माल आपण जप्त केलेला असतो. जर 457 प्रमाणे इमिजिएटली जर कोर्टाला आपण विनंती केली तर आपला जर पंचनामा झाला असेल, फोटोग्राफ्स झालेले असतील, काढून झालेला असेल, तर त्या मुद्देमालाची आपल्याला जर फर्दर इन्व्हेस्टिगेशनला जर आवश्यकता नसेल तर कोर्ट संबंधित डिपार्टमेंटला ते परत देण्याचा आदेश करू शकते. बऱ्याच जिल्ह्यामध्ये फॉरेस्टचा माल किंवा बऱ्याच फॉरेस्टच्या याच्यामध्ये वस्तू जप्त केल्या गेलेल्या आहेत. चंदनाचे लाकडं जप्त केलेलं आहे, चंदन ऑइल जप्त केलेलं आहे आणि 10-20 वर्ष ते लाकूड आणि ते ऑइल तसंच पोलीस स्टेशनला पडून आहे. त्याचे लेबल सील सर्व तुटलेले आहेत. आजची परिस्थिती आहे की ते चंदनाचे लाकडं आहेत की इतर लाकडं आहेत हे देखील आपल्याला समजत नाहीये. म्हणून जर त्याचा पंचनामा झाला असेल तर इमिजिएटली आपण कोर्टाकडून 457 प्रमाणे ऑर्डर घेतली पाहिजे आणि ते संबंधित डिपार्टमेंटच्या ताब्यात देणं अपेक्षित आहे. सेम वे जर का इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट खाली जर आपण माल जप्त केला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पंचनामा झाल्याच्या नंतर तात्काळ आपण
माननीय जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे आपण रिपोर्ट पाठवला पाहिजे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी इमिजिएटली त्याच्यामध्ये आदेश करून तो जो मुद्देमाल आहे एसी ऍक्टचा हा संबंधित गोडाऊन मध्ये पुन्हा ठेवण्याचा आदेश केला जातो. किंवा जर त्याच्यामध्ये रॉकेल असेल, पेट्रोल असेल किंवा जर इतर काही वस्तू असतील तर त्यानुसार त्याचा आदेश केला जातो. परंतु आपण बघतो की बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनमध्ये रॉकेल असेल, डिझेल असेल हे देखील अनेक दिवस ठेवला जातो. हे चुकीचं आहे. तर आपण त्या याच्यानुसार तात्काळ आदेश करून घेणं अपेक्षित आहे. ज्वेलरी आर्टिकलच्या बाबतीमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. करन्सी नोटच्या बाबतीमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. या डिटेलमध्ये आपण वाचलं तर लक्षात येऊन जाईल. आता ऍक्सिडेंटच्या केसमध्ये बऱ्याच ऍक्सिडेंटच्या गाड्या आपण पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवतो आहे. मग तो आरोपी असेल किंवा तो व्हिक्टिम असेल, कोणी जरी असला तरी जर त्याचा पंचनामा जर आपला झाला असेल, फोटो जर काढून झाले असतील तर आपण 102 प्रमाणे आपल्याला जो अधिकार कस्टडी देण्याचा दिलेला आहे त्यानुसार तात्काळ आपण त्याची कस्टडी देऊ शकतो. त्याच्यानंतर कोर्टाकडे आपण त्याचा रिपोर्ट पाठवू शकतो आणि जर कोणी आला नसेल तर कोर्टाकडे आपल्याला 451 किंवा 457 प्रमाणे त्याचा रिपोर्ट देखील पाठवता येऊ शकतो. त्याचा पंचनामा आणि त्याचे फोटोग्राफ जे आहे ते फोटोग्राफ शुड सफाईस फॉर द पर्पज ऑफ एव्हिडन्स ड्युरिंग द कोर्स ऑफ एक्झामिनेशन ऑफ व्हेरियस विटनेसेस. ज्या वेळेला तुम्हाला त्याची साक्ष घ्यायची आहे त्यावेळेला ती गाडी दाखवायची गरज नाही आहे, तर त्याचे फोटोग्राफ्स फक्त दाखवले तरी सुद्धा त्याचं काम भागू शकतं. आणि जर कोणी आला नाही किंवा अनक्लेम्ड जर पडलेले असतील तर त्याचे ऑक्शन करणं म्हणजे लिलाव करणं हे अपेक्षित आहे. ह्या जर बाबी केल्या तर पोलीस स्टेशनमध्ये व्हेकल्स विनाकारण पडून राहणार नाहीत. बघा, याच्यासाठी सुप्रीम कोर्टने सर्व ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला पत्र पाठवलेलं आहे थ्रू रजिस्ट्रार्स आणि त्यांना सांगितलेलं आहे की ह्या गाईडलाईन्स ज्या आहेत ह्या गाईडलाईन्स जर पाळल्या नाहीत त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील तर ते देखील सांगितलेले आहेत. बघा त्यांचं वर्डिंग काय आहे. वी देअरफॉर होल्ड दॅट द लॉ डिक्लेअर्ड बाय द हायेस्ट कोर्ट इन द स्टेट is binding on the authorities or tribunals under its superintendence and that they cannot ignore it either in initiating a proceeding or deciding on the rights involved in such a proceedings. Lethargy, ignorance, official delay and absence of motivation can hardly be offered as any defense in any action for contempt. म्हणजे कोर्टाने सांगितलेलं आहे की हलगर्जीपणा झाला किंवा वेळ मिळाला नाही हे सांगून चालणार नाही. कन्सर्न मॅजिस्ट्रेट किंवा कन्सर्न पोलीस स्टेशन या दोघांच्या बाबतीमध्ये जर सुप्रीम कोर्टने दिलेल्या गाईडलाईन जर पाळल्या नाहीत तर दॅट विल बी ट्रीटेड ॲज अ कंटेम्प्ट ऑफ लॉ. त्यामुळे हे जजमेंट जे आहे तो कायद्यात रूपांतरित झालेला असल्यामुळे यानुसार जर आपण पालन केलं नाही तर तो कोर्टाच्या आदेशाचा भंग होईल, कंटेम्प्ट ऑफ लॉ होईल. अशा प्रकारचे आणि संबंधित मॅजिस्ट्रेट असेल किंवा पोलीस अधिकारी असेल त्याच्यावरती कंटेम्प्ट प्रोसिडिंग चालला जाईल असं या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ते हायकोर्ट रजिस्ट्रीवरती दिलेली आहे आणि हायकोर्ट रजिस्ट्रीला सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे द हायकोर्ट्स टू एन्श्युअर दॅट द पॉवर्स अंडर सेक्शन 451 CRPC आर बीइंग प्रॉपरली अँड प्रॉम्प्टली एक्झरसाइज बाय द मॅजिस्ट्रेट. कन्सर्न मॅजिस्ट्रेट हे 451 चे अधिकार वापरतात किंवा नाही हे बघणं हे कोर्टाने सुप्रीम कोर्टने हायकोर्ट रजिस्ट्रीवरती जबाबदारी दिलेली आहे आणि याच्यासाठी सांगितलेलं आहे की प्रत्येक कोर्टाकडून सेशन कोर्टने दर 3 महिन्याला रिपोर्ट्स प्राप्त करून घ्यायचे आहेत आणि ते रिपोर्ट्स हायकोर्ट रजिस्ट्रीला पाठवायचे आहेत. त्याच्यामध्ये जर 1 महिन्याच्या आतमध्ये जर कोर्टाने निर्णय घेतला नसेल तर का निर्णय घेतलेला नाही त्याचे देखील कारण नमूद करायचं आहे. इथपर्यंत सुप्रीम कोर्टने हायकोर्ट रजिस्ट्रारला सांगितलेलं आहे. कन्क्लुजन आपण पुन्हा एकदा बघू. SHO किंवा IO जे आहे त्यांनी कुठलाही मुद्देमाल जप्त केल्याच्या नंतर 1 आठवड्याच्या आतमध्ये त्यांनी संबंधित कोर्टापुढे त्याचे घेऊन जाणं किंवा रिपोर्ट सादर करणं आवश्यक आहे. आणि असा जर रिपोर्ट आला 451 किंवा 57 प्रमाणे तर संबंधित कोर्टाने 1 महिन्याच्या आतमध्ये ऑर्डर करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा काय म्हटलं, द कोर्ट्स बिलो शाल ऑल्सो फाईल अ क्वार्टरली रिपोर्ट थ्रू देअर डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज बिफोर द रजिस्ट्रार जनरल containing the particulars of the cases in which the appropriate orders has been passed within 1 month. किती ऑर्डर्स पास केलेल्या ते कळवायचं आहे. इफ एनी केस कुड नॉट बी डिस्पोज्ड ऑफ विदिन 30 days, 30 दिवसाच्या आतमध्ये जर डिस्पोज करता आली नसेल द पर्टिक्युलर्स देअर ऑफ अलॉंग विथ द रिझन्स बी ऑल्सो सबमिटेड. का 30 दिवसामध्ये डिस्पोज केला नाही याची कारण मीमांसासह ते रिपोर्ट हायकोर्ट रजिस्ट्रारकडे पाठवायचे आहे. म्हणजे ज्याप्रमाणे पोलीस अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टने हायकोर्ट रजिस्ट्रारवरती जबाबदारी दिलेली आहे
की तालुक्याचे जे संबंधित मॅजिस्ट्रेट असतील किंवा जिल्ह्याचे कोर्ट असेल, ते संबंधित कोर्ट 451 प्रमाणे दिलेल्या अधिकाराचा वापर करतात किंवा नाही हे बघण्याची जबाबदारी हायकोर्टवरती दिलेली आहे. आणि संबंधित रजिस्ट्रार जनरल शॅल सर्क्युलेट द कॉपी ऑफ द ऑर्डर टू ऑल सेशन जजेस अँड मॅजिस्ट्रेट्स. सर्व मॅजिस्ट्रेटला त्याची कॉपी पाठवायला सांगितलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हे सुंदरबाई अंबाला देसाईचं जजमेंट आणि मनजीत सिंगचं जजमेंट आपण पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने उहापोह केलेला आहे की अनावश्यकपणे मुद्देमाल पोलीस स्टेशन किंवा कोर्टाच्या आवारामध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही, तर वेळीच 451 457 प्रमाणे तो डिस्पोज ऑफ केला गेला पाहिजे. तर हे जर आपण व्यवस्थितपणे समजून घेतलं तर मला असं वाटतं की आपल्या पोलीस स्टेशनचा बराचसा मुद्देमाल हा आपल्याला कमी झालेला दिसून येईल. माझी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना विनंती राहील की आपल्या अधीनस्थ जे काही हेड मोरर्स आहेत त्यांना जर आपण सिस्टमॅटिकली हे जर समजावून सांगितलं तर ह्याची एक मोहीम किंवा आपण हे राबवू शकतो की जो मुद्देमाल पेंडिंग आहे, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की माझ्या पूर्वीच्या आयोने किंवा पूर्वीच्या अधिकाऱ्याने हा माल जप्त केलेला आहे, तर मला तो डिस्पोज ऑफ करण्यासाठी कोर्टाला विनंती करता येईल का? परंतु एसएचओचा तो अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी जर का हेडमोरला सांगितलं तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचे लॉट्स पाडवून त्याप्रमाणे डिस्पोज साठी कोर्टाला पत्र देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, सुरुवातीला तुम्ही फक्त दारूचा जो मुद्देमाल आहे तोच मुद्देमाल डिस्पोज ऑफ करण्यासाठी मोहीम हाती घ्या. दारूच्या मुद्देमालामध्ये जेवढा मुद्देमाल पेंडिंग आहे त्या मुद्देमालाचे पंचनामे तुम्हाला फक्त घ्यावे लागतील, पंचनामा आणि सीजर मेमो. आणि ते सीजर मेमो घेतल्याच्या नंतर तुम्ही जर कोर्टाला 457 प्रमाणे पत्र लिहिला, त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केला पाहिजे की आमचा ऑलरेडी चार्जशीट झालेला आहे आणि आता ह्या मालाची फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्हाला गरज नाही, तर कोर्ट निश्चितपणे त्याच्यामध्ये आदेश करील आणि तो मुद्देमाल एक्साइज डिपार्टमेंटकडे वर्ग करण्याचा आदेश होईल. त्याप्रमाणे तो मुद्देमाल डिस्पोज ऑफ आपल्याला करता येऊ शकतो. ईसी ऍक्टच्या बाबतीमध्ये तसाच मी सांगितलं की आपल्याला डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडून ऑर्डर्स घ्यावा लागतील, त्यांनी ऑर्डर दिल्याच्या नंतर तो मुद्देमाल नाश करता येईल. त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा माल असेल तर कोर्टाकडून आपल्याला आदेश घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंटला तो देता येईल. बऱ्याच वेळा आपण वाळू जप्त करत असतो, वाळूचे ट्रक जप्त करत असतो. तर मी फार आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की यवतमाळमध्ये ज्या वेळेला आम्ही ही मोहीम राबवलेली होती, जर सकाळी किंवा सकाळच्या सत्रामध्ये जर वाळूचा ट्रक जप्त केलेला असेल तर आपल्याला त्याचे फोटोग्राफ्स काढणे, त्याचा पंचनामा करणे, ही जर बाब झालेली असेल, इन्व्हेस्टिगेशनचा पर्पज संपलेला असेल, तर दुपारच्या सत्रामध्ये 457 प्रमाणे आम्ही ऍप्लिकेशन कोर्टापुढे सादर केलेले आहेत आणि कोर्टाने इमिजिएटली आदेश केलेला आहे ट्रक जो आहे त्याच्या मालकाच्या ताब्यात देणं आणि वाळू जी आहे ते कन्सर्न महसूल डिपार्टमेंटच्या ताब्यात देणं. हे आदेश इमिजिएटली केलेले गेले असल्यामुळे ती वाळू पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये उतरून घेण्याची आपल्याला वेळ येत नाही. बऱ्याच वेळा जर का आपण हे नाही केला तर संबंधित जो ओनर आहे तो त्याचा ट्रक फक्त घेऊन जातो आणि वाळूच्या बाबत आदेश न झाल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये वाळू उतरून घेतली जाते. तर हे आपण करता कामा नये. तर तात्काळ 457 प्रमाणे ऍप्लिकेशन करून कोर्टाचे ऑर्डर्स आपण घेतले गेले पाहिजे. एक किस्सा आणखी आपल्याला सांगतो. बऱ्याच वेळा बांधकाम मधलं जर साहित्य चोरीला गेलेलं असेल, उदाहरणार्थ जर विटा चोरीला गेल्या असतील, सिमेंट चोरीला गेलेलं असेल किंवा टाईल्स चोरीला गेलेले असतील, तर तुम्हाला जर तपासामध्ये निष्पन्न झाली एखाद्या बिल्डिंगला ते वापरलेलं आहे, तर त्या बिल्डिंगला वापरलेलं सिमेंट किंवा टाईल्स जे आहेत तर त्या काय फोडून आपण कोर्टापुढे घेऊन जाणार नाहीत. तर अशा वेळेला आपण त्या जप्त करून आरोपीच्या देखील ताब्यात देऊ शकतो आणि कोर्टाला रिपोर्ट देऊन त्याच्यामध्ये पुढची ऑर्डर आपण करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे मुद्देमालाच्या बाबतीमध्ये जर व्यवस्थितपणे त्या वेळेला जर प्रभारी अधिकाऱ्यांनी निर्णय जर घेतले तर फार कमी मुद्देमाल जो बॉडी ऑफेन्समध्ये किंवा इतर ऑफेन्समध्ये आपल्याला आवश्यक आहे तेवढाच मुद्देमाल आपण ठेवू शकतो. इतर मुद्देमाल मात्र तात्काळ कोर्टाच्या आदेशानुसार डिस्पोज ऑफ करता येऊ शकतो. एक पुन्हा आपल्याला सांगतो, कस्टडी आणि डिस्पोजल याच्यातला फरक पुन्हा आपण लक्षात घ्या. कस्टडी देण्याचा अधिकार आपल्याला 102 CRPC प्रमाण दिलेला आहे. 102 प्रमाणे 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर मुद्देमाल पोलीस स्टेशनपर्यंत किंवा कोर्टापर्यंत आपण घेऊन जाऊ शकत नाही. दुसरा सांगितलेला आहे की जर घेऊन गेलो तरी देखील ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा नाही. आणि तिसरा सांगितलेला आहे की जर आपल्याला फर्दर इन्व्हेस्टिगेशनला त्याची गरज नाही. या 3 गोष्टीच्या आधारे आपण तो मुद्देमाल त्याची कस्टडी बॉन्ड घेऊन संबंधित व्यक्तीला देऊ शकतो. ती व्यक्ती कंप्लेंट असेल, आरोपी असेल किंवा व्हिक्टीम असेल, त्या व्यक्तीला आपण देऊ शकतो. हे जर केलं तर बरेच व्हेकल्स आपण संबंधितांना देऊ शकतो. पण त्याच्यानंतर मात्र आपण कोर्टाला रिपोर्ट दिला पाहिजे आणि कोर्टाला मात्र त्याच्यामध्ये 451 किंवा 57 प्रमाणे पुढील आदेश करण्याचा अधिकार आहे. जर कोणी अप्रोच झाला नाही तर 452 प्रमाणे
ज्या वेळेला ट्रायल होईल त्यानंतर मात्र कोर्ट त्याचा आदेश निश्चितपणे करेल. आणखी एक बाब आपल्याला सांगतो की पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच वेळेला संशयावरून अनेक मुद्देमाल आपण जप्त केलेले आहेत, परंतु जप्त केलेल्या मुद्देमालावरून पुढे आपण गुन्हा दाखल केलेला नाही आणि गुन्हा दाखल न झाल्यामुळं वर्षानुवर्षे 10-10, 20-20 वर्षापर्यंत तो मुद्देमाल तसाच पोलीस स्टेशनला पडून आहे. त्याच्यामध्ये काय करायचं कुणाला लक्षात येत नाही. परंतु कोर्टाकडे गेलं तर कोर्ट म्हणते की याच्यामध्ये गुन्हाच दाखल नाही आहे, परंतु असा देखील मुद्देमाल असला, बऱ्याच वेळा 41 नुसार तो जप्त केलेला असतो काही ठिकाणी, तर असा मुद्देमाल सुद्धा डिस्पोज करण्यासाठी त्या वेळेला जर का जप्ती पंचनामा झाल्यानंतर कोर्टाला जर तुम्ही रिपोर्ट पाठवले असतील आणि जर त्यावेळेला पाठवले नसतील तर आता प्रभारी अधिकाऱ्याने ज्या वेळेला ते जप्त केलेले आहेत त्याच्या एंट्रीज किंवा त्याचे मेमोज घेऊन कोर्टाला 457 प्रमाणे किंवा 51 प्रमाणे तुम्ही जाऊ शकता, कन्व्हिन्स करू शकता आणि हे सुंदरभाई अंबालाल देसाईचं जजमेंट आणि मनजीत सिंगचं जजमेंट हे जर आपण आपले पीपीज सरकारी वकील यांना जर समजावून सांगितलं तर व्यवस्थितपणे ते कोर्टाला प्लीड करतील आणि कोर्ट निश्चितपणे त्याच्यामध्ये आदेश देऊ शकेल. तर अशा पद्धतीने आपल्याला वेळोवेळी मुद्देमालाचं डिस्पोजल करता येऊ शकतं आणि जो मुद्देमाल हा अनक्लेम्ड आहे, अनक्लेम्ड मुद्देमालाच्या बाबतीमध्ये कमिशनर, सुप्रिटेंडंट किंवा कन्सर्न मॅजिस्ट्रेट हे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 85 नुसार तो मुद्देमाल डिस्पोज ऑफ करू शकते. तर मला असं वाटतं की डिस्पोजलच्या बाबतीमध्ये जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्या मी आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि जे महत्वाचे जजमेंट्स आहेत ते देखील आपल्याला सांगितलेले आहेत. एनडीपीएसच्या बाबतीमध्ये जे 1/89चं जे काही स्टँडिंग ऑर्डर आहे आणि 2007चे जे नोटिफिकेशन आहे ते देखील मी सीपीआरला दिलेलं आहे. जर कुणाला पाहिजे असेल तर ते त्यांच्याकडून घेऊ शकतात. त्याच्यामध्ये सर्व प्रोसिजर दिलेले आहे किंवा तुम्ही जर मोबाईलवरती नेटवरती जर सर्च केलं त्याच्यामध्ये देखील आपल्याला मिळून जाईल आणि त्यानुसार कमिटी कशा तयार करायच्या आहेत, डिस्पोजलची प्रोसिजर कशी करायची आहे हे एनडीपीएस देखील त्याच्यामध्ये सविस्तरपणे आपल्याला माहिती दिलेली आहे. तुम्ही सर्वांनी मुद्देमाल डिस्पोजलच्या बाबतीमध्ये जे काही मी सांगितलं ऐकून घेतलं त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मॅडम माझं जे डिस्पोजलचं लेक्चर आहे ते या ठिकाणी थांबवतो. थँक्यू. सर, आवाज येत नाही मॅडम आपला मला. सर धन्यवाद सर. ओके. चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत. ठीक आहे मॅडम, आपण वाचून मला सांगा. येस सर. एकाने विचारलंय सर, गायी पकडल्यावर मोठा प्रॉब्लेम येतो, काही प्रायव्हेट गोशाळा ठेवायला तयार नसतात, मार्गदर्शन व्हावे. बघा याच्यामध्ये एक लक्षात घेतला पाहिजे की ठीक आहे, गायी किंवा जनावर पकडल्याच्या नंतर आपण इमिजिएटली त्याचा रिपोर्ट कोर्टाला दिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये 451 किंवा 457 प्रमाणे आदेश तातडीने घेतले पाहिजेत. कोर्टाचा व्ह्यू आहे, कोर्ट विचारेल की त्यांना कोणी ताब्यामध्ये घेऊ शकतं का, आणि जर कोणी ताब्यात घेऊ शकत असेल तर आपल्याला कोर्टाकडून त्याचा ताबा देता येऊ शकतो. किंवा बऱ्याच वेळा आपण रात्रीच्याला जर ट्रक पकडलेला असेल आणि आता रात्रीच्याला ट्रक पकडल्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत काय करायचं, त्या जनावरांना काय कुठे ठेवायचं, तर याच्यासाठी सीआरपीसी 102 प्रमाणे त्याचा ताबा देण्याचा अधिकार हा आयओ किंवा एसएचओला दिलेला आहे. त्यामुळे आपल्या भागामध्ये जर कोणी अशा गोशाळा चालवत असेल आणि आपल्याला जर वाटत असेल की ते त्याचा ताबा घेऊ शकतील तर पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा 102 सीआरपीसी प्रमाणे ताबा देण्याचा अधिकार आहे. आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये तुम्ही 457 प्रमाणे रिपोर्ट दाखल करा, कोर्ट काय म्हणते त्याच्यानंतर पुन्हा त्याचा फायनल आपल्याला आदेश पालन करावा लागेल. आणि जनरली कोर्ट हे अशाच प्रकारे आदेश देतं की तुम्ही गोशाळा जर कोणी ताब्यात घेत असेल तर त्यांना ताब्यात द्या आणि त्याच्यानंतर 452 प्रमाणे ज्यावेळी ट्रायल त्याची पूर्ण होईल त्यानंतर पुढे काय आदेश द्यायचा ते कोर्ट त्यावेळेला ठरवू शकते. थँक्यू. सर, महेश पाटील सरांनी विचारलंय, फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीचे बँक अकाउंट डेबिट फ्रीज केले असेल तर त्यामधील रक्कम फिर्यादीला परत देण्याकरिता काय प्रोसिजर आहे? बघा, कुठल्याही बाबतीमध्ये फिर्यादीला देण्यासाठी ह्या सर्व जजमेंटचा अर्थच हा आहे की कुठल्याही व्हिक्टीम वरती अन्याय होऊ नये. व्हिक्टीमची कुठलीही वस्तू जर जप्त झालेली असेल तर तिला ती तात्काळ परत मिळाली पाहिजे, हे सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ती कॅश असेल किंवा वस्तू असेल ही त्यांना परत मिळाली पाहिजे. परंतु ही देण्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर गुन्ह्यामध्ये जर तुम्हाला ताबा देता येत असेल
आयडेंटिफिकेशन इमिजिएटली करता येत असेल तर 102 प्रमाणे आपल्याला करायचं आहे. परंतु इतर केसमध्ये आपण 451 किंवा 57 प्रमाणे ती वस्तू जर आपण कोर्टाकडे घेऊन जाऊ शकत असू तर आपण 51 प्रमाणे आणि जाऊ शकत नसू तर 57 प्रमाणे कोर्टाला विनंती केली पाहिजे की आमचं इन्व्हेस्टिगेशन संपलेलं आहे. दुसरा आणखी एक बाब मी आपल्या सर्वांना सांगतो की ज्या वस्तूंना आयडेंटिफिकेशन मार्क आहे, जर त्याचा आयडेंटिफिकेशन मार्क आपण जर व्यवस्थितपणे घेतले असतील किंवा ओळख परेड आपण जर घेतलेली असेल तर कोर्टाला 457 प्रमाणे इमिजिएटली आदेश करता येतो. आणि जरी तसं झालं नसेल तरी जर कोर्टाला आपण सांगितलं की आमचा तपास झालेला आहे आणि संबंधित व्यक्तीने जर का त्याच्यामध्ये बॉन्ड लिहून देत असेल, सिक्युरिटी जर देत असेल तर सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनुसार कोर्ट त्याच्यात आदेश करू शकते. जर नाही आदेश केला तर मनजीत सिंगचं आणि सुंदरभाई अंबालालचं जजमेंट हे संबंधित पीपीने कोर्टाला सांगणं अपेक्षित आहे. सर, केसचा निकाल लागला आहे पण फिर्यादी मिळून येत नाही, अशा वेळी सोन्याचे दागिने कसे निर्गती करायचे? फिर्यादी जर मिळून येत नसेल तर तुम्ही त्याचे प्रयत्न जे केलेले आहेत फिर्यादीला नोटीस देण्यासाठी किंवा हजर राहण्यासाठी, ते सर्व प्रयत्न रेकॉर्डवरती घेऊन कोर्टापुढे आपण गेलो पाहिजे. आणि कोर्टाच्या हे निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर कोर्ट अशा वेळेला आदेश करून शासन जमा करण्याचा आदेश करू शकते. तर अशी वस्तू किंवा कॅश हे शासन जमा होऊ शकते. वस्तू असेल तर त्याचा लिलाव होईल आणि ती रक्कम शासन जमा केली जाईल. नंतरच्या कालावधीने जर का 4 वर्षांनी तो मिळाला तर त्याला ती वस्तू मिळणार नाही, परंतु कोर्ट जी अमाऊंट ऑप्शन मध्ये आलेली आहे ती अमाऊंट त्याला देण्याचा आदेश करू शकते. त्याच्यामुळे कोर्टाला तो अधिकार आहे. दारू डिस्पोजलसाठी कोर्ट आरोपी समक्ष हजर करायला सांगतात, यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित होतो, काय करावे? चुकीचा आहे. कोर्टाचा आदेश तो चुकीचा आहे. त्यांना हे समजावून सांगितलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत आरोपीला हजर करण्याची आवश्यकता नाही. कोर्टाला जर का आरोपीचं म्हणणं जर घ्यायचं असेल तर कोर्ट त्याला हजर राहण्याचा आदेश करू शकते. परंतु तो जर हजर राहत नसेल तर तो हजर नाही म्हणून पुढचा आदेश काढता येत नाही असं नाही. दुसरं एक बाब मी आपल्याला सांगतो मॅडम, याच्यामध्ये 451 आणि 57 मध्ये मे शब्द वापरलेला आहे. म्हणजे मॅजिस्ट्रेटला मे शब्द वापरलेला आहे. म्हणजे मॅजिस्ट्रेट मे ऑर्डर म्हणजे कोर्ट ऑर्डर करू शकते, करेलच असं नाही. अच्छा, हां, एक्झॅक्टली. म्हणजे दॅट इज नॉट मॅन्डेटरी ऑन द कोर्ट की त्यांनी आदेशच करायचा आहे. म्हणून कोर्टाला जर का व्यवस्थितपणे प्लेड केला तर कोर्ट ऑर्डर करेल. जर कोर्टाला नाही पटला तर कोर्ट ऑर्डर करणार नाही. परंतु सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे हे जर आपण निदर्शनास आणून दिलं तर मला असं वाटतं की जे कोर्ट त्या मे शब्दावरून हेजिटेट करतात तर ते बऱ्याच प्रमाणामध्ये कोर्ट त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकते. सर, 379 मध्ये जप्त मोबाईल सीआरपीसी 102 प्रमाणे बॉन्डवर परत फिर्यादीला देऊ शकतो का? बघा, जर का तुम्हाला त्याच्यामधला पुरावा जर रेकॉर्डवरती काय आणायचा असेल आणि संबंधित सीए किंवा आपल्या लॅब कडून जर तपासणी करण्याची आवश्यकता असेल तर मात्र तुम्ही तसा देणं चुकीचं आहे. परंतु जर का तुम्हाला त्याची गरज नसेल आणि तुमचा एव्हिडन्स तिथपर्यंत सीमित आहे आणि आता तो रेकॉर्डवरती आलेला आहे किंवा पंचनामा झालेला आहे आणि आता तुम्हाला मोबाईलची कुठल्या प्रकारची तपासणी करण्याची गरज नाही तर मात्र तुम्ही 102 प्रमाणे तो मोबाईल देऊ शकता. हे संपूर्णपणे आयओची जबाबदारी आहे. त्याला कशाची गरज आहे, एव्हिडन्स कशा पद्धतीने त्याला पुढे घेऊन जायचं आहे यानुसार आयओ डिसाइड करू शकतो. परंतु मोबाईल किंवा कुठलाही इन्स्ट्रुमेंट हा त्या व्हिक्टिमच्या फायद्यासाठी आहे. त्याच्यामुळे तुम्ही तपास करण्यासाठीच फक्त तेवढ्या पुरता ठेवणं अपेक्षित आहे. एक वेळेला तुमचा जर तपास झाला असेल तर मात्र तुम्ही तो मोबाईल संबंधिताला दिला पाहिजे. आणि जर नाही दिला तर ते किमान तुम्हाला जर देता येत नसेल तर तुम्ही कोर्टाला 451 प्रमाणे किंवा 57 प्रमाणे तो मोबाईल परत देण्यासाठी कोर्टाला विनंती करू शकता. आमचा तपास झालेला आहे, हा कुणाला द्यायचा आहे त्याचा निर्णय घेऊ शकता. परंतु IMEI नंबर आणि जर डॉक्युमेंट वरून जर माझ्या लक्षात येत असेल की हा नंबर किंवा हे इन्स्ट्रुमेंट एका व्यक्तीचं आहे तर त्याला देण्यासाठी त्याच्याकडून बॉन्ड घेण्यासाठी कुठलीही अडचण नाही. जर तुम्हाला फर्दर इन्व्हेस्टिगेशन करायचं नसेल तर देता येऊ शकते. सर, राजेश भगत सरांनी विचारलं आहे, 20 वर्षापूर्वीचा मुद्देमाल बाबत कोर्ट केस सापडत नाही, अशा वेळी मुद्देमाल निर्गतीबाबत काय धोरण आहे? कोर्ट केस सापडत नाही मला समजलेलं नाही. म्हणजे गुन्हा दाखल आहे का त्याच्यामध्ये? असं त्यांनी काही स्पेसिफिक मेन्शन केलेलं नाहीये. परंतु मॅडम ऐकून घ्या, कोर्टाला डिस्पोजल करण्यासाठी
संबंधित डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. जर डॉक्युमेंट सापडत नसतील तर आपली चूक आहे, त्यामुळे कोर्टाला निर्णय घेता येणार नाही. ऍटलिस्ट किमान त्या डॉक्युमेंटच्या विषयी स्टेशन डायरीमध्ये काही नोंदी झालेल्या असतील किंवा काही जप्तीचा काही रेकॉर्ड सापडत असेल तर त्याच्यावरून मात्र कोर्ट निर्णय घेऊ शकतो. कोणता मुद्देमाल 1 आठवड्यापर्यंत एसएचओनी कोर्टासमोर सादर करावा? जो मुद्देमाल आपल्याला कोर्टासमोर घेऊन जाता येतो तो मुद्देमाल घेऊन गेला पाहिजे. जो नेता येत नाही तो पोलीस स्टेशनला जप्तीमध्ये ठेवून आपण रिपोर्ट दिला पाहिजे. म्हणजे एकतर मुद्देमाल घेऊन रिपोर्ट जाणे किंवा फक्त रिपोर्ट घेऊन कोर्टापुढे जाणं आवश्यक आहे. आणि जर इन्व्हेस्टिगेशनला पुढे जर आपल्याला त्याची आवश्यकता असेल तर कोर्टाला विनंती केली पाहिजे की त्याचा आम्हाला कशासाठी तो मुद्देमाल पुन्हा पाहिजे. म्हणण्याचा उद्देश हा आहे की तुमचा पंचनामा किंवा जप्ती झाली असेल, तुमचं काम संपलेलं असेल तर इमिजिएटली तुम्ही कोर्टापुढे गेलं पाहिजे, रिपोर्ट दिला पाहिजे. आणि जरी व्हिक्टिमने मागणी केली नाही तरी सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे की माझं इन्व्हेस्टिगेशनचा पर्पज संपलेला आहे, आता या मुद्देमाल कोणाच्या ताब्यात द्यायचा याबाबत तुम्ही आदेश करा, असं आपण कोर्टाला म्हटलं पाहिजे. आणि कोर्ट संमतीला त्याच्यानंतर नोटीस काढेल. बऱ्याच वेळा संबंधित व्यक्ती आली नाही म्हणून आपण तसाच मुद्देमाल आपल्याकडे ठेवतो, हे चुकीचं आहे. आपण स्वतःहून कोर्टाला रिपोर्ट दिला पाहिजे. गोल्ड तक्रारदार यांना परत करताना कोर्टाच्या बिलाची मागणी करतात. काही वेळेस तक्रारदार यांच्याकडे बिल नसतात, त्यामुळे तक्रारदार त्यांना दागिने परत करण्याकरिता कोर्ट ऑर्डर करीत नाही. अशा वेळी तपासी अधिकारी यांनी तक्रारदार यांना मुद्देमाल परत करण्याकरिता काय तरतूद आहे? बऱ्याच जुन्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या पावत्या सर्वांकडेच असतात असं नाही, परंतु त्या त्यांच्याकडे होत्या या बाबतीमध्ये संबंधित व्यक्ती जर काही इतर पुरावे देऊ शकत असतील तर मात्र कोर्टाने ते कन्सिडर करणं गरजेचं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही अशा प्रकारे कन्व्हिन्स करून कोर्टाला ह्या बाबी पटवून दिल्याच्या नंतर कोर्टाने आदेश केलेले आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये हे फक्त डॉक्युमेंट्स आहेत टू कम टू कन्क्लुजन की ते कोणाचं आहे आणि कोणाला देऊ शकतो. मॅडम आणखी एक बाब मी आपल्याला या अनुषंगाने सांगतो. क्रिमिनल कोर्ट डझंट हॅव द राईट टू गिव्ह द ओनरशिप ऑफ द प्रॉपर्टी टू एनी पर्सन. एखाद्या प्रॉपर्टीची ओनरशिप देण्याचा अधिकार क्रिमिनल कोर्टला नाही, तो सिव्हिल कोर्टला आहे. वी आर डिलिंग विथ क्रिमिनल कोर्ट्स. त्याच्यामुळे आपल्याशी निगडीत कोर्टाने आपल्याला मालकी द्यायची असं नाही समजायचं आहे. त्यांना फक्त तो ताबा द्यायचा आहे, कस्टडी द्यायची किंवा डिस्पोजलचा किंवा डिस्ट्रक्शनचा आदेश द्यायचा आहे. त्यामुळे कोर्टाने मालकी हक्क डिसाईड करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या बघण्याची आवश्यकता नाही, तर असे पुरावे पाहणं गरजेचं आहे की त्याला मी त्याचा ताबा देऊ शकतो किंवा नाही. हे कन्फ्युजन असल्यामुळे बरेचसे मॅजिस्ट्रेट हे सिव्हिल कोर्ट सारखं बिहेवियर करतायत, ते चुकीचं आहे. दारू मुद्देमाल किती किमतीपर्यंत डिस्पोजल करू शकतो? दारूच्या मुद्देमालासाठी मॅडम एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्याच्यामध्ये एसडीपीओज यांना अधिकार जे दिलेले आहेत ते डिस्पोजलचे अधिकार एक नोटिफिकेशन दिलेले आहेत आणि कोर्टाला मात्र कितीही किमतीपर्यंतचा मुद्देमाल डिस्पोज करण्याचे आदेश आहेत. कोर्टाला मात्र त्याचं किती रुपयापर्यंत अशी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. परंतु एसडीपीओचं जे नोटिफिकेशन आहे तर मला असं वाटतं 1000 रुपयापर्यंतचा जो मुद्देमाल आहे त्या नोटिफिकेशन प्रमाणे तो मुद्देमाल जर त्या किमतीचा असेल आणि प्रोहिबिशन ऍक्ट मध्ये कलम 100 आणि 101 मध्ये म्हटलेलं आहे की एसडीपीओला काय केलेलं आहे की संबंधित 100-101 मध्ये स्टेट गव्हर्नमेंट हॅज टू नोटिफाय द ऑफिसर्स की हे कोण डिसिजन घेतील. त्या ऑफिसर्स मध्ये एक्साईजचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी कोण असतील तर त्यात एसडीपीओला म्हटलेलं आहे. मग एसडीपीओला जर त्याचं ओपिनियन असेल की हा मुद्देमाल हा कमी किमतीचा आहे किंवा कमी किमतीचा असं नाही म्हणता येईल, परंतु त्याच्यामध्ये किरकोळ किमतीचा आहे असा शब्द वापरलेला आहे, असं जर त्याचं मत असेल तर त्या 1000 रुपयापर्यंतच्या किमतीपर्यंत एसडीपीओ निर्णय घेऊ शकतात की त्याचं डिस्पोजल करण्याचा. त्याच्यामुळे किरकोळ गुन्हे असतील तर इमिजिएटली एसडीपीओ निर्णय 101 आणि 100 प्रमाणे घेऊ शकतात. सर, ऍक्सिडेंट मधील मोटारसायकल आरटीओची तपासणी झाल्याशिवाय आरोपीला देता येतो का? नाही देता येत. बरोबर. याच्यामध्ये मॅडम आरटीओची तपासणी करून घेणं हे आयोचा निर्णय आहे
की योग्य पुरावा आणण्यासाठी मला अधिकची तपासणी करून घ्यायची आहे का. हे जनरली कुठेही लिहिलेलं नाही, परंतु फेटल ऍक्सिडेंट जर असतील आणि त्याच्यामध्ये जर का आपल्याला आरटीओ कडून तपासणी करून घ्यायची असेल तर आपण आवश्यक आहे. एव्हरी केसमध्ये आरटीओची तपासणी आपल्याला आवश्यक नसते. परंतु ऑटोमोबाईल रिलेटेड, मशिनरी रिलेटेड, की जे आपल्या बियॉन्ड आपल्या चूक नसताना मशिनरीच्या फॉल्टमुळे काय ऍक्सिडेंट झालेला आहे का हे बघायचं असेल तर मात्र आरटीओची तपासणी करणं गरजेचं आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीचे बँक अकाउंट डेबिट फ्रीज केले असेल तर त्यामधील रक्कम फिर्यादीला परत देण्याकरिता काही प्रोसिजर आहे का? मी म्हटल्याप्रमाणे आपलं जर काम झालं असेल तर आपण कोर्टाला कळवलं पाहिजे आणि संबंधित व्यक्तीने जर मागणी केली असेल तर कोर्ट संबंधिताचं म्हणणं घेऊन ती वस्तू किंवा ते पैसे देऊ शकते, प्रोव्हाइडेड ती व्यक्ती तेवढ्या रकमेचा बॉन्ड किंवा सिक्युरिटी द्यायला तयार असेल तर. सर, एक मोटारसायकल आहे, व्यवहारिक स्थितीत आहे, आरटीओ येथे त्याच्या नावाने आहे, पण त्याला नेण्यास सांगितले, तो नेत नाही, अशा वेळेस काय करावे? रिपोर्ट कोर्टाला देऊन टाका. सरळ सोपं आहे. कोणी घेऊन जात नसेल तर ऑक्शन करून कोर्ट सरकार जमा करू शकते. तर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी हे स्वतः प्रलंबित मुद्देमाल फिर्यादी यास परत देण्याबाबत कोर्टात विनंती करू शकतो का? ऑफकोर्स. संपूर्ण जजमेंटच त्याच्यावरती आहे की तुमचा इन्व्हेस्टिगेशनचा पर्पज जर संपला तर तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. फक्त आपण हे म्हणायचे नाही की याला द्या, आपण हे म्हणायचं आहे की आमचा तपासाचा आता उद्देश संपलेला आहे, त्याच्यामुळे हा मुद्देमाल कोणाला द्यायचा याबाबत योग्य आदेश होण्याची विनंती आहे. मग योग्य आदेश होण्यासाठी कोर्ट संबंधित व्यक्तींना नोटीस काढते, त्यांचं म्हणणं ऐकून घेते आणि त्याप्रमाणे आदेश काढते. पोलीस ठाण्यामध्ये असलेला मुद्देमाल पावसात भिजून खराब झाल्यास तर काय करावे? बघा, ही चूक आहे. जजमेंटच आपण यासाठी बघतो आहे. जर ठेवायला जागा नाही आहे तर आपण ठेवायचा कशासाठी? आणि म्हणून जर अशा प्रकारे जर आपण ठेवला असेल आणि जर खराब झाला असेल तर सुंदरभाई अंबालाल देसाईच्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे की पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ही आयओ आणि संबंधित पोलीस प्रभारी अधिकाऱ्याची आहे. त्याच्यामुळे आपण योग्य स्टेप्स घेतल्यात की नाही हे निश्चितपणे बघितलं जाईल. अन्यथा त्याची भरपाई संबंधित व्यक्तीने मागितली तर आपल्याला द्यावी लागणार आहे. म्हणून 452 प्रमाणे जर का त्याची किंमत कमी झाली असेल तर ती किंमत जेवढी कमी झालेली आहे त्याच्यासाठी आपण जबाबदार असू शकतो. म्हणून आपण इमिजिएटली डिस्पोजसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर चॅट बॉक्स मध्ये भरपूर प्रश्न आहेत आणि वेळेअभावी आपण ते घेऊ शकत नाहीये. त्यामुळे सर मी आपला नंबर मी चॅट बॉक्स मध्ये सेंड करते आहे. आणि सर आपण एनडीपीएस आणि या संदर्भात जे काही जजमेंट मला दिलेले आहेत मी वेबिनार ग्रुपमध्ये सगळ्यांना ते सेंड केलेले आहेत. ओके. अदरवाईज सगळ्यांना काही क्युरीज असतील तर आपल्या वेबिनारचा ग्रुप आहे आणि मी सरांचा नंबर सुद्धा यामध्ये शेअर केलेला आहे. तर कृपया तिथे आपले क्वेश्चन्स आणि आपले काही अडचणी असेल तर तिथे आम्हाला सांगावे. वेळेअभावी आणि चॅट बॉक्स मधले क्वेश्चन्स काही न घेतल्यामुळे मी सगळ्यांना माफी मागते. काही असेल तर ते डायरेक्टली तुम्ही सरांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता अथवा आपल्या वेबिनार ग्रुपमध्ये तुम्ही क्वेश्चन्स टाकू शकता. सर, सीपीआर पुणे आणि एमपी नाशिक तर्फे आजच्या वेबिनारमध्ये हजर असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे सुद्धा मी धन्यवाद मानते आणि आजच्या वेबिनारचे प्रवक्ते सरांचे सुद्धा मी धन्यवाद मानते. आजचा वेबिनार हा संपलेला आहे असे मी जाहीर करते. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू सर.